सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो, खूप सुंदर असा हा एक उपक्रम तुम्ही सर्वांनी सुरू केलेला आहे. कारण प्रत्येकाला जीवनात ग्रो व्हायचं असेल तर नेटवर्किंगची ही खूप मोठी गरज आहे आणि ओळखीतून व्यवसाय वाढवण्याची पद्धती आणि काही ना काही नॉलेज शेअरिंग आणि दर महिन्यातून एकदा अशा पद्धतीने एकत्र येऊन आपण विचारांची देवाणघेवाण हा खूप चांगला उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहात आणि त्यासाठी सर्वजण उपस्थित आहात. तुमची सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. जसं सरांनी सांगितलं की आजचा आपला जो विषय आहे तो यशस्वी उद्योगाचा आनंद. तर मला उपस्थितांना असं थोडं विचारायचं आहे की उपस्थितांपैकी ऑलरेडी उद्योग व्यवसायात आहेत असे किती लोक आहेत? जरा हात वर करा म्हणजे मला लक्षात येईल. ओके. ज्यांना नवीन व्यवसायात सुरू करायचा आहे असे किती जण आहेत? ओके, 2-3 जण. म्हणजे ऑलरेडी व्यवसायात असणारे. बरं मला सांगा, ज्यांच्याकडे कर्मचारी स्टाफ आहे म्हणजे एक 20 पेक्षा अधिक कर्मचारी स्टाफ आहे असे किती जण आहेत यामध्ये? ओके. त्यांच्याकडे 10 लोक आहेत असे किती जण आहेत? आणि जे स्वतःच एखादा उद्योग सुरू केलेले आहेत आणि तिथे स्वतःच ते काम करतात असे किती लोक आहेत? ओके. संख्या बहुतांश जणांची आहे. तर तुमच्यासारखं मीही म्हणजे माझं थोडंसं इंट्रोडक्शन सरांनी थोड्या प्रमाणात करून दिलेलं आहे आणि मी थोडंसं करून देतो की माझं बालपण हे खूप खडतर होतं. माझं मूळ गाव हे ब्रह्मानंदनगर परुष तालुक्यात आहे आणि परत थोडं घरगुती अडचणीमुळे शिकायला मी मामाच्या गावी आरत या ठिकाणी माझं सर्व शालेय शिक्षण झालेलं आहे. पण शाळा शिकण्यास सुद्धा म्हणजे परिस्थिती नसल्यामुळं सगळ्या आमच्या आजूबाजूचं सगळं मोलमजुरी करत असल्यामुळे लहानपणापासून मी 4थीतून 5वीला गेल्यापासून काम करून शिक्षण घेते. त्यामुळे उद्योग व्यवसाय कसा करावा, पैसा कसा कमवावा याचे धडे जे आहेत ते लहानपणापासून शालेय शिक्षणापासून शाळेत सुद्धा माझा कायम प्रथम क्रमांकच असायचा. म्हणजे जे काय काम करत ते झोकून देऊन करायचं, मनापासून करायचं हे अगदी लहानपणापासूनच. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, वाचनाची आवड. त्यामुळं लहानपणापासूनच सगळीकडचं नॉलेज घेता 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 आजचा प्रवास इथवर आलेला आहे. आजची स्थिती अशी आहे की एक 100% 1 लाख रुपये कर्जातून 2006 साली आणि मी ह्या अष्टाव्या गावी आणि माझ्या व्यवसायाला पहिलं कर्ज देणारी बँक ही आष्टा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक होती. तर त्या भूमीमध्ये आज मला तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याचा योग आलेला आहे. तर आमच्या आरगमध्ये एक अरुण मडगावे साहेब म्हणून एक किराणा मालाचे व्यावसायिक आहेत. ते त्या संस्थेमध्ये आरग शाखा बघायचे आणि मी 10वी नंतर दुधाची डेअरीत काम करत होतो. त्यांच्या घरी मी दूध घालायचं जायचो आणि 10वी मध्ये माझा विद्यालयात प्रथम क्रमांक आला आणि त्यावेळी त्यांनी माझी चौकशी केली म्हणजे हा मुलगा काय करू शकतो. ते खूप खुश झाले. काम करून शिक्षण घेतलं म्हणून त्यांनी मला बक्षीस दिलं आणि तुला आयुष्यात कधी अडचणी येऊ देत माझ्याकडे. त्यांच्याकडे मी नवीन व्यवसाय सुरू करताना कर्ज कुठली बँक मला देत नव्हती. सगळ्याच व्यावसायिकांचा तो प्रॉब्लेम असतो कारण माझ्याकडे काही प्रॉपर्टी नाही. म्हणजे माझं घर, जागा, जमीन, शेती काहीही नसताना त्यांनी 1 लाख रुपये सुरुवातीला कर्ज दिलं आणि त्यातून आज आमचा 50 कोटीच्या आसपास टर्नओव्हर आहे आणि आमच्याकडे 200 कर्मचारी आणि ब्रह्मा निधीनं सुरुवात केलेली. मी ब्रह्मा अर्बन म्हणून आम्ही पतसंस्था चालू केली. ती 10 कोटींचा व्यवसाय 2.5 वर्षामध्ये आमचा झालेला आहे. आणि नवीनच आम्ही तुम्ही कसं असं करून गेले असे 13 उद्योजक मोठे एकत्र येऊन आम्ही ब्रह्मा अर्बन मल्टीस्टेट नावाने एक मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्था सुद्धा नवीन रजिस्टर केलेली आहे. त्याच्या 13 शाखा आमच्या येत्या 3 महिन्यात ओपन होत आहेत. सगळीकडे फर्निचरची कामं चालू आहेत. त्याचबरोबरीनं मल्टिपल सोर्सेस म्हणजे मी व्यवसाय प्रशिक्षण घेतो. आमचं विश्रामबागला ऑफिस आहे गाडीगाड्यांच्या शोरूमला लागून कर्नाटक बँकेच्या बेसमेंटला. तिथं टॅक्स कन्सल्टन्सी, बिझनेस ट्रेनिंग आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यामध्ये सुद्धा आमचं काम आहे. आणि अशा पद्धतीनं आमची ही व्यावसायिक वाटचाल आहे. तर तुम्हाला सगळ्यांना हे जाणून घेण्यात सुद्धा इंटरेस्ट आहे की तुमच्याशी शेअरिंग करणार आहे की यातनं तुम्हाला काही ना काही टेकअवे मिळतील की
सुरुवातीला आता इथं जसं मी तुम्हाला सगळ्यांना मी विचारलं की स्वतःच काम करावं लागते व्यवसायाच्या ठिकाणी, अशांची संख्या भरपूर आहे. म्हणजे ते स्वयंरोजगारदार या कॅटेगरीमध्ये येतात आणि तिथून स्वयंरोजगारदार ते उद्योग येतात. त्यावेळेला आपली सुद्धा इच्छा असते की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, पण आपण कुठल्या कारणानं म्हणजे ही मला अडचण आहे, ती मला अडचण आहे, अशा पद्धतीनं ग्रोथ होत नाही आपण. मग आपण यशस्वी उद्योगाचा कारण मात्र काय आहे की आमचा एकट्यापासून सुरू झालेला प्रवास ते आज आहे आणि माझं इथून पुढच्या 3 वर्षामध्ये 1,000 लोकांना काम देण्याचं माझं विजन आहे. तर हे कसं साध्य होऊ शकते हे तुमच्याशी चर्चा आणि डिस्कशन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की इथं बसलेल्या प्रत्येकामध्ये अमर्याद अशी क्षमता आहे, महासागर ही क्षमता आहे, तर ती आपण स्वप्नात देखील बघत नाही. या विश्वात आणि ब्रह्मांडात जी एक प्रचंड शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य आहे ते तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे आणि तुम्ही अक्षरशः काहीही म्हणजे काहीही करू शकता. गरज आहे ही तुमच्यातल्या सामर्थ्याची तुम्हाला जाणीव बनवणे. आणि मला हे जे आहे हे जीवनविद्या मिशन सद्गुरू अमरवळी यांचं एक वाक्य तुम्ही ऐकलं असाल, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि लहानपणी मी रेडिओवर त्यांचा कार्यक्रम ऐकायचो, चिंतन हा चिंता म्हणून सद्गुरू श्री अमरवळी यांचे विचार. आणि ते एकदम सायंटिफिक विचार होते आणि त्यांचं काही विचार माझ्या जीवनावर फार प्रभाव टाकत गेले. तर त्यापासून मी सुरुवात करतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगात सद्गुरू काय म्हणायचे 3-4 जे सद्गुरूंचे अमृत विचार माझ्या जीवनावर प्रभाव टाकले काही न चालून द्या, ते तुमच्याशी सगळं शेअरिंग करतो. सद्गुरू काय म्हणायचे की जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर एकच असून तो कुणावरही कृपाक्रम करत नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्माने किंवा दुष्कर्माने स्वतःवरच कृपा किंवा खोच करत आहे. हे लक्षात घेऊन जीवन दरम्यान श्रेष्ठ मानतात. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हे प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्याकडे पाणी भरेल. उलट स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांना दुःख द्याल तर ते तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शिकवण. साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हाताने स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्य तर असंख्य चमत्काराचे आधार आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला तंबाखू यांच्यावर नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडून कशाच भयानक प्रतिसाद मिळवून भयंकर शारीरिक मानसिक रोग जडून माणूस रसाळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होतो. परंतु याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, इंद्रिय सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचं नंदनवन होते. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शरण करतात. हे असे काही विचार सद्गुरूंचे लहानपणीच मी ते आत्मसात करत गेल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक उद्योगात सक्सेस मिळण्यासाठी अजून कुठल्या बेसिक प्रिन्सिपल्सची गरज असते. म्हणजे तुम्ही कुठलाही उद्योग व्यवसाय करा, तुम्हाला त्या टॉपला जाण्यासाठी एक स्पिरिच्युअल बेस असणं सुद्धा गरजेचं असते. कारण उद्योजकांना एक पुढे जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागते असं तुम्हाला वाटते? उपस्थितांपैकी प्रगती करण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी काय लागते? स्वतःच्या मनाची पाहिजे इच्छाशक्ती, बॉडी आणि नॉलेज, इन्व्हेस्टमेंट, अजून काय? सातत्य. हे सगळ्यांनीच छान उत्तर दिलेले आहेत. मला सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य सांगतो की तुमच्याकडं प्रचंड भांडवल आहे तर तुमचा माइंडसेट नाही आहे, तुमचा धंदा उभा राहणार नाही. तुमच्याकडे काहीच नाही
पण तुमचा माइंडसेट जेव्हा आहे धंदा उभा राहू शकतो. हा माझाही अनुभव आहे. तुम्ही केवढं तुमच्या विचार एवढं सरण्याची धाव कोंबडा काय तसं माणसाची धाव त्याच्या विचाराकडून जाते. तुम्ही किती मोठा विचार करू शकता तितकं मोठं तुम्ही होऊ शकता. हे विचारांचं सामर्थ्य लक्षात घ्या. हे सामर्थ्य तुम्ही ओळखायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टार्गेट ध्येय स्वप्न मोठं लिहायला पाहिजे. आपली स्वप्न खूप छोटी छोटी असतात. आपण लिमिटेड विचार करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो. म्हणजे तुम्हाला नोकरी करायची नाही व्यवसाय चालू करता आणि तिथं तुम्ही स्वतःलाच कामाला ठेवता. आणि कैद्यापेक्षा वाईट प्रकारचं जीवन हे असे व्यावसायिक म्हणजे स्वयंरोजगार ज्यांना आपण म्हणतोय ते जगत असतात. म्हणजे कैद्याला वेळेत जेवण तर देतात की माझा व्यवसाय आहे धंदा करतोय म्हणून ते वेळेत जेवत पण नाही. अशी कंडिशन तुम्ही सगळ्यांनीच अनुभवला असाल. पण तुम्ही व्यावसायिक म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला जे जीवन लाभलेलं आहे मिळालेलं आहे प्राप्त झालेलं आहे ते खूप छोटं आहे. आता इथं बसलेले सगळेजण जे तुम्ही मला दिसत आहात कोण 35 वयाचं आहे कोण 40 वयाचं आहे कोण 42 आहे. इथून पुढे आपण 50 वर्ष जर जगणार असलो तर आपल्याकडे फक्त 22,000 दिवस आहेत. त्यात पण 2,000च रविवार आहेत लक्षात घ्या. आणि त्यातला एक दिवस आज मी घेतलेला आहे तुमचा. तर आपल्याला कसं आहे टार्गेट ध्येय काहीतरी मोठं ठेवून वाटचाल करणं गरजेचं आहे. विचार मोठा करणं गरजेचं आहे. आणि त्याला काय लागतंय ते योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मिळणं महत्वाचं आहे. तरच तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता. आणि यशस्वी उद्योगाचा कानमंत्र म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की सगळेजण आपण 24 तास घेऊनच जन्माला आलेलो आहोत. कुणीही 25 तास घेऊन जन्माला आलेलो नाही. बालपण सगळ्यांचं एकच होतं लक्षात घ्या. सगळ्यांचं लहानपण एकच होतं. म्हणजे आता हे सर सीए आहेत कोण वकील आहेत कोण डॉक्टर आहेत कोण व्यावसायिक उद्योजक आहेत. सगळेजण लहानपणी आपण खेळले बागडले. पण एकाच बेंचवर बसलेले 2 मुलं दोघांचं क्वालिफिकेशन MBBS MD आहे. पण एक जण 50 रुपये केस पेपर चार्ज करायला आहे आणि एक 5,000 रुपये ओपडी चार्ज करायला आहे. समान बेंचवर बसून शिकलेले 2 मुलं. एक कोर्टच्या बाहेर बसून रेंट अग्रीमेंट दोघांचं LLB शिक्षण आहे. एक जण कोर्टाच्या बाहेर बसून रेंट अग्रीमेंट बनवायला आणि दुसरा 50,000 रुपये चार्ज करायला एकेका केसचं. पण हा फरक कशामुळे होतोय तर लर्निंग आज जे की आज तुम्ही वेळ काढून शिकायला आलेला आहात आणि व्हॅल्यू ॲडिशन. तुम्हाला तुमच्या म्हणजे प्रत्येक व्यक्ति हर इंसान अपनी औकात के बराबर ही पैसा कमाता है. अगर कमाई बढ़ानी हो तो औकात बढ़ाना चाहिए. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. तुमचं ज्ञान वाढवलं पाहिजे. तुमची कमाई ही तुमच्या ज्ञानाबरोबर आहे. आज तुम्ही महिन्याला 1 लाख जर कमवत असाल तर 1 लाखाचं ज्ञान तुमच्याकडे आहे. तुम्हाला महिन्याला 30 लाख जर कमवायचे असतील तर 30 लाखाच्या मागे लागायला नाही पाहिजे. 30 लाखाचं नॉलेज पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. 30 लाख आपोआप तुमच्याकडे येत असतात. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की टाइम मल्टिप्लाय जो माणूस करू शकतो तो कमी कालावधीमध्ये मोठा होऊ शकतो श्रीमंत होऊ शकतो. टाइम मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आज आमच्याकडे 200 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. म्हणजे 200 दिवसांचं काम आम्ही 1 दिवसात करायला. लक्षात आलं 14 12 तास 14 तास 17 तास ह्याच्यावर आपण काम करू शकतोय काय. पण मिळालेला टाइम तर निघूनच चाललेला आहे. टाइम निघून जातोय ते काय आपल्या हातात नाही आहे. पण मिळालेला टाइम मॅनेज कसा करायचा ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचं मॅक्झिमम आउटपुट म्हणजे टाइम मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतः एकटाच काम करत होतो. नंतर लग्नानंतर माझी मिसेस माझ्या व्यवसायात मला सहकार्य करायची. मेडिकल स्टोअर्सनं माझ्या व्यवसायाची सुरुवात होती. एका छोट्याशा नरवाडा या 7,000 लोकसंख्येच्या गावी माझं मेडिकल स्टोअर होतं. पण सातत्यानं मला व्यवसाय वाढवायचा आहे मला ग्रोथ घ्यायची आहे मला इन्कम वाढवायचं आहे हा सतत म्हणजे माझ्या डोक्यात विचार असायचा. त्यातनं मी लोकांच्या गरजा शोधायला चालू केली. म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये
सगळ्यात मोठी संधी शोधायची असेल तर लोकांची सगळ्यात मोठी समस्या शोधा. ती समस्या जर तुम्ही सोडवू शकला तर तिथं सगळ्यात मोठा व्यवसाय तुमचा होतो. म्हणजे मी मेडिकल औषधं विकता तिथं लोकांची गरज शोधायला चालू केली. गावात काय काय मिळत नाही. आमच्या गावात साधारण 12ला दुकानं बंद झाली की 4-5ला दुकानं उघडायची. तर मी दिवसभर असायचो आणि मी शोध चालू केला आणि त्यातनं माझ्या लक्षात आलं की गावात झेरॉक्स मशीन नव्हतं, मोबाईल रिचार्ज नव्हता, त्यानंतर मिल्क प्रोडक्ट मिळायचे नाही, बेकरी आयटम मिळायचे नाही, बेकरी नव्हती गावामध्ये. आणि ती छोट्याशा मेडिकल स्टोअरमध्ये या सगळ्या वस्तू मी विकायला चालू केल्या. त्यानंतर सिम कार्ड विक्री चालू केली, मोबाईल ॲप्लिकेशन विक्री चालू केली. असं करता करता ते मोबाईलचं मॉलमध्ये रूपांतर केलं. तिथे एक छोटीशी जागा घेतली आणि तिथं इमारत बांधली, तिथं मॉल चालू केला. मग त्यात माझ्याकडं मालक या भावनेनं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मुलांना मी पार्टनर केलं. म्हणजे त्यांची गुंतवणूक न घेता सुद्धा मी 30% 40% असं शेअर देऊन त्यांना जबाबदाऱ्या दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कधी मोठं होता माहिती आहे? तुमच्या आजूबाजूची लोक मोठी झाली तर तुम्ही मोठं होता. आणि सगळ्यांचं म्हणजे कर्मचारी स्टाफ आहे की नाही, यांना आता तुमचं सगळ्यांचेच हे प्रॉब्लेम असेल की चांगली माणसं मिळत नाही. लक्षात आलं? किंवा विश्वास ठेवला किंवा त्याला शिकवलं तर तो आणि माझ्यासारखाच कॉम्पिटिटर तयार होतोय, माझ्यासारखाच व्यवसाय चालू करतोय. असे कित्येक जणांना भीती असते म्हणून माणसं स्टाफ हायर करत नाहीत. पण तुमची खरी ग्रोथ ही कसं आहे माहिती का? कधी होते? तुमच्याकडे टीम असेल तर, टीम सिस्टीम आणि स्ट्रॅटेजी असली तरच तुम्ही यशस्वी मोठे उद्योजक होऊ शकता असं मला सांगायचं आहे. आणि तुम्हाला हे करायचं असेल म्हणजे टीम सिस्टीम आणि स्ट्रॅटेजी ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या तरच तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की चांगली माणसं कुठे मिळतात? कुठे मिळतात चांगली माणसं? सांगा. सगळेजण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सरश्री एका ठिकाणी म्हणतात, तेज ज्ञान फाउंडेशनचे सरश्री हॅपी थॉट्समध्ये एक वाक्य सांगतो मी त्यांचं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपको है की फीलिंग में रहना है, अज्ञान में इंसान है की फीलिंग में रहना बंद हो गया है. आप जो है मानते हो वो आपके साथ होता है. संसार में दुख है, संसार में कहीं पर भी खुशी नहीं है. सब लोग बेईमानी है, बेईमानी है, सब बदतमीज है, सब चालबाज है. तो अनुभव कौन से मिलने वाले हैं आपको? चुन चुन के वैसे ही लोग आपकी जिंदगी में आएंगे. म्हणून काय पाहिजे? तुमची बिलीफ सिस्टम सगळ्यात पहिल्यांदा बदलायला पाहिजे. आणि तुमच्यासारखाच आणि परफेक्ट असं तुम्हाला लगेच पहिल्या दिवशी एम्प्लॉई किंवा माणूस मिळेल असं नाही. जगात कुठलीही गोष्ट परफेक्ट नाही. परफेक्शन इज अ मिथ. तिला परफेक्ट बनवावी लागते. इथं बसलेल्या प्रत्येकाला मी विचारतो की तुमच्यापैकी कुणाला बायको परफेक्ट मिळालेली आहे? किंवा मॅडम नवरा परफेक्ट मिळालाय, मला पाहिजे असं मी कल्पना केलेला असं आहे. त्याला परफेक्ट बनवावे लागत असते, लक्षात घ्या. तसं तुम्ही तुमच्या व्यवसायात काम करत असताना माझ्याकडे जो सगळा स्टाफ आहे सगळे फ्रेशर मुलांना मी घेतो. सगळे फ्रेशर. एकही अनुभवी व्यक्तीला मी व्यवसायात कधी हायर करत नाही. उलट मला तर असा अनुभव आहे की फ्रेशर मुलं नवीन एक एनर्जी, जोश, उत्साहानं आम्ही सांगतो तसं ते करतात. तसंच एक कल्चर बिल्ड होतंय आणि ते मॅक्झिमम आउटपुट देतात. आणि अनुभवी माणसाला हायर करायचं म्हटलं तर सुरुवातीला सॅलरी ज्यादा पे करावी लागतात. आणि त्यांनी एक त्यांची बिलीफ सिस्टीम घेऊन आलेली असते की असंच. आता मी ज्यावेळी नवीन बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्यावेळी आमचे संचालक काही म्हणत होते की बाबा अनुभवी एक मॅनेजर पाहिजे, अनुभवी माणूस पाहिजे. मी बीकॉम झालेल्या 21 वर्षाच्या मुलाला मॅनेजर म्हणून अपॉइंट केलं. तो इतकं चांगलं म्हणजे ते परफॉर्मन्स देतोय. त्याला आम्हाला व्हिजिटर लोक आलेली किंवा तुम्ही आमच्या संस्थेला व्हिजिट केला तर तुम्ही म्हणाल की त्याला एवढा कसा अनुभव. तर काय माणसांना घडवणं हे माझं नेहमी प्रायोरिटी आहे. सातत्याने वर्षाला 50 मीटिंगा मी सातत्याने घेत असतो. दर आठवड्याला मीटिंग, महिन्याला मीटिंग. आणि प्रत्येक माणूस म्हणजे ते बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिट ह्यानं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जर त्यानं काम केला तर निश्चितच तुमची ग्रोथ होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमच्याकडे असलेल्या माणसांना क्लॅरिटी द्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे तो काम केल्यानंतर त्याची काय ग्रोथ होणार आहे.
त्याची इच्छा आणि स्वप्न काय आहे हे तुम्ही एकदा समजून घेतला आणि त्याला त्याची इच्छा स्वप्न पूर्ण करायसाठी त्याला काही योगदान देणं आवश्यक आहे. आणि सतत त्याला बघा, एनर्जी हाय तर बिझनेस हाय, हा एक बिझनेसचा रूल आहे, लक्षात घ्या. मला एक उदाहरण देतो. आमचे आता मोठे मॉल्स आहेत. आमचा अनिल आता 24,000 स्क्वेअर फुटाचं शोरूम आहे. बेडनमध्ये सुद्धा आमचं 17-18 स्क्वेअर फुटाचं शोरूम आहे. तिथं आम्ही सगळ्याच वस्तू म्हणजे फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स 99 बाजार असा आमचा कन्सेप्ट आहे. त्यामध्ये आम्ही खेळणी सुद्धा विकतो. आता एखादा लहान मुलगा ज्यावेळी आईवडिलांसोबत आमच्या मॉलमध्ये येतो आणि त्याला एखादं खेळणं पसंत पडतंय आणि आई वडील कितीही सांगत असू देत त्याला की तू घरात पुती करून खेळणी ठेवलेली आहेत, तू लगेच बाद पडतोस, मुरून टाकतोस आणि ते काही घ्यायला नको असं म्हणत असलं तरी तो मुलगा रडणार, ओरडणार, लोळणार. आता ताकद बापाची जास्त आहे का मुलाची जास्त आहे? तर ताकद बापाची जास्त आहे, लक्षात आलं. पण एनर्जी कोणाची जास्त आहे? जिंकतंय कोण? असंच आहे बिझनेसमध्ये सुद्धा. तुम्ही दररोज सकाळी येता, दररोजच्या दिवसाचं उत्साहानं स्वागत करून मालकामध्येच पहिल्यांदा एनर्जी एक पाहिजे. तुम्हीच उशिरा धंद्यावर गेला आणि म्हटलं आज काय अमोश आहे, सीझन स्लॅक आहे, सगळे कर्मचारी पण काय विचार करणार? मग धंदा होणार काय? तर माझं तर म्हणणं असं सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगणं असते की कोई भी दिन अच्छा है बुरा नहीं होता है, हम उसे अच्छा है बुरा बनाते. अगर भगवान ने दिन बनाया है तो अच्छा ही. कधीही मी जन्मल्यापासून आतापर्यंत कुठल्याही कामाला मी मुहूर्त बघितला नाही. माणसांचा मेळ झाला, कामाचं हे झालं, काम चालू, कधीच म्हणतो मी, कधीच. आणि बऱ्याच वेळा माझ्या काही नवीन गोष्टींची सुरुवात ही अमावस्येच्या दिवशीच झालेली. पंचांग भटजी अजिबात कधीही मी विचारायला गेलो नाही, भविष्य बघायला गेलो नाही. बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये तुमच्या ज्या घटना घडत असतात त्यातल्या 90% घटना या तुमच्या स्वाधीन असतात, तर 10% घटना फक्त पराधीन असतात. तुम्हाला एखाद्या गोष्टीत अपयश आलं म्हणजे त्याला तुमचं प्रयत्न कमी पडलं किंवा ते योग्य दिशेनं झालं नाही. म्हणून जिद्दीनं चांगलं मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन घेऊन परत प्रयत्नांचीच कास धरली पाहिजे. मी मगाशी एक पहिल्यांदा वाक्य सांगितलं तुम्हाला की देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही हे दैववादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, ह्यातच खरं शहाणपण आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला हे जग जे आहे, मला एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण स्वतःचा उच्चार आणि कर्म ह्याच्याद्वारे निसर्ग नियमांना गती देतो. आणि ह्या गतीतनं जी निर्मिती होते ती म्हणजे नियती असते. आणि आपणच निर्माण केलेली आपलीच शुभ किंवा अशुभ नियती आपल्या सुख दुःखाला कारणीभूत असते. म्हणजे आरशासमोर तुम्ही उभा आहात, आरशात तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसतं. आरशातल्या प्रतिमेला जर तुम्ही नमस्कार केला, तेही प्रतिबिंब तुम्हाला नमस्कार करेल. हात उगारला तर तेही हात उगारेल. तसं तुम्ही जगात राहताय, ते जग म्हणजे तुमचा आरसा आहे. म्हणजे तुम्ही रोजचं जीवन जगत असताना उद्योग व्यवसायामध्ये, घरामध्ये आणि समाजामध्ये सगळीकडेच तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, बोलता आणि वागता तसंच तुम्हाला जगाचा प्रतिसाद असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याला अहो म्हटला, दुसरा काहो म्हणतो. तुम्ही अरे म्हटला, दुसरा का रे म्हणतो. तुम्ही कुणाला मान दिला, तुम्हालाही मान मिळतोय. आणि तुम्ही कुणाचा अपमान केला तर तुमचाही अपमान होतोय. थोडक्यात काय, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनं तुम्ही विचार करताय, बोलताय, वागताय तसंच जगाकडनं तुम्हाला प्रतिसाद आहे. तुम्हाला हे जग तुम्ही जसं मानता तसं ते जग नाही आहे. तुम्ही जसं आहात तसंच ते जग आहे. तुमचं जसं विचार आहे तसंच तुमच्या आजूबाजूला माणसं आहेत आणि तशीच परिस्थिती तुमच्या वाट्याला आहे. बघा तुम्ही बारकाईनं निरीक्षण करून बघा, तुमचं जसं एक शरीर आहे तसं तुमच्या बाजूने एक ऊर्जेचं शरीर आहे. आणि सातत्यानं उठल्यापासून झोपेपर्यंत आपण 60,000 विचार करत असतोय. आणि त्या विचारांच्या लहरी या युनिव्हर्सला, या ब्रह्मांडाला आपण पाठवत असतोय. आणि जशा लहरी प्रक्षेपित होतात तशाच पद्धतीची माणसं तुमच्याकडे आकर्षित होतात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणाही संगत पहिल्यांदा चेक करा, कारण एन्व्हायरमेंटमध्ये खूप ताकद आहे. लक्षात घ्या, एन्व्हायरमेंटमध्ये ताकद आहे. तुमचे मित्र कोण आहेत ते आज गेल्यानंतर बघा. तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तुम्ही यशस्वी लोकांच्या संगतीमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. हमेशा सफल लोगों की भीड़ में खड़े हो जाए, वो धक्का मार मार के आपको सफल बना देंगे. माझे 7 मित्र हे रोज 1 लाख रुपये इन्कम असणारे आहेत. रोज 1 लाख रुपये म्हणजे
तुमच्या 5 मित्राकडे मोटरसायकल असली, तुमच्याकडे मोटरसायकल असू शकते. आल्टो 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 आल्टो, फॉर्च्युनरचा विचार तिथे नसतोय, मर्सिडीजचा विचार तिथे नसतोय. काय वाटतंय तुम्हाला? 5 व्यसनी माणसाची 6 महिने संगत करा, 6वं व्यसनी तुम्ही 100% होणार. 5 नालायक लोकांच्या संगतीमध्ये 6 महिने उठबस करा. तसं 5 जर रोज 1 लाख इन्कम असणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये तुम्ही राहिला तर 6वं तुमचं होईल का नाही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सद्गुरूंच्या फिलॉसॉफीनुसार तुम्ही व्यवसाय कुठला करताय की नाही तो समाज उपयोगी असला पाहिजे. म्हणजे पुरेशी संपत्तीची व्याख्या करताना सद्गुरूंनी काय म्हटले? उगवणाऱ्या दिवसाचं उत्साहानं स्वागत करून तुमच्या वाट्याला आलेलं समाज उपयुक्त काम आवडीनं गोडीनं प्रेमानं मन लावून आणि आनंदानं केल्यानंतर जी संपत्ती प्राप्त होते, मग ती कितीही असो, तो म्हणजे पुरेसा पैसा. ही सगळ्यात महत्वाचं एक आपण गोष्ट लक्षात घेऊया. आणि त्यामुळं तुम्हाला जर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तसं तर जसं मी म्हणत होतो की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इथं संख्या हातवर केल्याची जास्त आहे की जे स्वयंरोजगार आहेत. तुम्हाला उद्योजक या कॅटेगरीत कोण तुम्ही असा अगर नसा, तुमची सिस्टम वर्क झाली पाहिजे. तर ह्यात अडचणी काय काय असतात? तुम्ही काय म्हणता असता, जरा धंदा वाढवते मग तुम्ही माणसं घेतो. ऍक्च्युली मोठे उद्योजक जे असतात की नाही हे निसर्ग नियमांना फॉलो करतात. निसर्गाचा नियम काय आहे? पहिल्यांदा पेरा मग उगवेल. मी शाश्वत व्यवसायिकांना सांगितलं तर ते काय म्हणतात? पहिल्यांदा धंदा वाढू दे मग मी माणसं कामावर घेतो. पहिल्यांदा माणसं कामावर घ्या मग तुमचा धंदा वाढेल. आणि माझा तर असा अनुभव आहे की एक माणूस तुम्ही वाढवला तुमच्या व्यवसायामध्ये तर त्या माणसाच्या पोटापाण्याची व्यवस्था तो माणूसच करत असतोय आणि तुम्हाला पण कमवून देत असते. म्हणजे बिझनेस म्हणजे काय आहे सांगा? बिझनेस म्हणजे एक गेम आहे किंवा एखादा धंदा म्हणजे काय आहे? रिपीटेबल प्रोसेस फॉर मेकिंग प्रॉफिट. धंदा म्हणजे काय? उदाहरणार्थ एकाचा आंबोळी विक्रीचा व्यवसाय आहे, आंबोळीचं पीठ भिजवायचं आहे, आंबोळी करायचं आहे, कस्टमरला द्यायचं आहे, पैसे घ्यायचे, गल्ल्यात टाकायचे, दिवसभर हेच करायचं की दिवसभर हेच करायचं. म्हणजे काय? रिपीटेबल प्रोसेस फॉर मेकिंग प्रॉफिट. समजा अशा ह्या व्यवसायातनं तुम्हाला एक 50,000 मिळत असतील तर तुम्ही एक 10,000चा माणूस अपॉइंट करा आणि सिस्टम आणि प्रोसेसेस बनवा. टेक्नॉलॉजीचा उपयोग व्यवसायात करा. इथून पुढच्या काळात तेच व्यवसाय टिकतील किंवा वाढतील ज्यांच्याकडे सिस्टम आहे. सिस्टम नसलेले व्यवसाय इथून पुढच्या काळात फार काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळं तुम्ही सिस्टमवर बिझनेस करणं गरजेचं आहे, टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिस्क घेणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो की उद्योजकता आपण कोणाकडनं शिकायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सुद्धा करिअरचे असे 2-4 ऑप्शन होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारी सरदार होते आणि पुणे, सुपे, बारामती, इंदापूर अशा 1000 गावांची जहागिरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आदिलशहा यांच्याकडे होती. त्यांना सुद्धा आत्तासारखं आमदार खासदार पद घेऊन आरामात ऐशोआरामीचं जीवन जगता आलं असतं. पण जिजाऊंनी हा एक महाराजांना विचार दिला की माझ्या बापानं आणि माझ्या नवऱ्यानं नोकरी चाकरीने मनसबदारीच केल्या, पण मुला तुला स्वराज्य निर्माण करायचंय, स्वतःचं राज्य निर्माण करायचंय, तुला उद्योजक व्हायचंय. आणि केवळ 36,000 सुरू झालेलं स्वराज्य. म्हणजे महाराजांच्याकडे काय कवायती फौजा नव्हत्या. शेतकऱ्यातल्या गोरगरिबांच्या वाड्या तांड्यावरच्या मुलांना त्यांनी एकत्रित करून म्हणजे ही सगळी कौशल्य त्यांचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे 36,000 सुरू झालेलं स्वराज्य, 3 लाख कर्मचारी, 32 म्हणून सोन्याचं सिंहासन, किती वर्षामध्ये आणि 422 किल्ले. हे काय आपल्याला दर्शवते? तर ह्यातनं उद्योजकता शिकण्यासारखे. म्हणजे काय आहे की महाराजांचा आपण इतिहास अभ्यासलाय, हार्डली 4 ते 5च आपल्याला महाराजांनी लढाई केलेल्या लढाया माहिती आहेत, हे जे इतिहासात नोंद आहे. बाकीचे वर्ष महाराज काय करत होते? तर ते गडावर बसून प्लॅनिंग करत होते, नियोजन करत होते आणि फक्त रिझल्ट प्रोड्यूस करणारं कामच करत होते. आणि जिथं महत्वाची वेळ आहे तिथंच तेवढं महाराज जात होते लढायला. म्हणजे बघा, आपल्याला काय माहिती आहे? एक अफजल खानाचा पुतळा काढलेला माहिती आहे, शाहिस्ते खानाची बोटं तोडलेली माहिती आहे, आग्र्याहून सुटका माहिती आहे. किती लढाया महाराजांनी लढल्यात बघा की, हार्डली 4-5 लढाया आपल्याला माहिती आहेत. मग तुम्हीही व्यवसाय करत असताना
सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नाही 4 प्रकारची कामं असतात. म्हणजे बघा, एक अति महत्वाचं काम, दुसरं महत्वाचं काम, तिसरं कमी महत्वाचं काम आणि चौथं महत्वाचं नसलेलं काम. जगातलं जे काम दुसरा माणूस करू शकतोय ते तुम्ही काम करूनच घ्यायला पाहिजे. जगातलं जे काम कुणीही करू शकत नाही तेवढंच तुम्ही करायला पाहिजे. मग तुम्ही तुमचा दिवस कसा वापरता, म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही तुमच्या सोबत एक माणूस ठेवा, अपॉइंट करा माणूस एक, आणि त्याला दर तासाला मी काय करायलोय हे लिहून काढायला हवं यादी. आणि रात्री 10 वाजता ती यादी तुम्ही समोर घेऊन बसा आणि ही जी दिवसभरामध्ये तुम्ही प्रत्येक तासाला काय काय काम केलेलं आहात ते तुम्ही तुमच्याच नजरेखालनं करा. आणि ह्यातलं कुठलं काम मी डेलिगेट करू शकतोय, कामाचं विभाजन आणि वाटप लक्षात घ्या. मग आपली मानसिकता कशी असते, आपण एखादा माणूस हायर करतो आणि त्याला सांगतो मी सांगतो तसं कर. इथे मोठा आणि प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचा मेंदू वापरता आला पाहिजे. लक्षात घ्या, त्याच्याकडे काय स्किल आहे त्याला तुम्हाला स्कोप देता आला पाहिजे. म्हणजे माझ्यापेक्षा हुशार माणसं माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये आहेत. माझी ग्रोथ होण्याचं कारण काय आहे, माझ्यापेक्षाही हुशार माणसं तुमच्या टीम मध्ये असतील तर तुमची 100% ग्रोथ होऊ शकते. आणि आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग घेतो. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे सातत्यानं बिझनेस सुरू झाला, सीझन स्लॅक झाला, मीटिंग मध्ये ब्रेन स्टॉर्मिंग, सगळ्यांना मत मांडायला व्हायचं. आणि कोण मत मांडत नसतील सगळ्यांना कागद द्यायचे, आयडिया लिहायला लावायचं. बेस्ट आयडिया देणाऱ्याला आणि बक्षीस द्यायचं, अवॉर्ड रिवॉर्ड द्यायचं. सगळेजण पैशासाठी काम करतात किंवा पैसे तुम्ही एवढं द्यायला म्हणून कर्मचारी कामावर येतात असं नसते. तर कर्मचारी व्यवस्थापन तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीनं पीपल मॅनेजमेंट आणि टीम बिल्डिंग कराल तेवढीच तुमची बिझनेसमध्ये ग्रोथ होईल. लक्षात घ्या. आता काम होईना झालंय म्हणजे तुमच्यासमोर 2 ऑप्शन असतात, एक माणूस बदलणं किंवा माणसाला बदलवणं. काम होईना झालंय किंवा चुकीचं व्हायलंय किंवा काय तर लॉसेस व्हायला, तर हे 2 ऑप्शन तुमच्या समोर असतात. तर आम्ही नेहमी माणसाला बदलवण्यावर जास्त भर देतो. म्हणजे त्याचे जे बिलीफ सिस्टम असं असतात किंवा त्याला काय नॉलेज बघा, कुणीही बरोबर किंवा चुकीचं नसते. जगात जन्मलेल्या सगळ्याच माणसांकडे गुणदोष हे सगळ्यांच्याकडेच असतात. एखाद्याकडे 8 वाईट गुण असतात, 2 तरी चांगले गुण असतातच. तुम्हाला ते शोधता यायला पाहिजे. आणि जे वाईट गुण आहेत ते कधी कसं करायचं किंवा त्याच्यात सुधार कशी घडवून आणायची. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, की चूक एकांतात सांगा आणि कौतुक लोकांतात करा. तुमच्याकडे जर टीम असेल, चूक झाली, एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा, सरस्वती एका ठिकाणी म्हणतात कि इंसान हमेशा दूसरों को नीचा दिखाकर अपने आप को श्रेष्ठ साबित करने का आसान तरीका चाहता है. दूसरा जब छोटा हो गया तब वह अपने आप को ऊंचा महसूस करता है, इसलिए वो दूसरों की निंदा व आलोचना करने का मौका ढूंढते रहता है. यह अवगुण कई सारे दुश्मन पैदा कर देता है. इस अवगुण से दूर रहे. यदि किसी की बुराई बतानी भी हो तो उसे उसकी अच्छाइयां पहले बताए और बाद में सकारात्मक शब्दों में बिना चोट पहुंचाए माफी मांगते हुए उसका मार्गदर्शन करे. इससे सामने वाला आपको अपना शुभचिंतक मानेगा और अपने आप को बदल देगा. आणि कौतुक करायला काय पैसे लागतात त्यावर. यू आर लुकिंग फंटास्टिक. आमच्यावर आलेल्या स्टाफला कोण छान ड्रेस घालणार असेल, छान साडी घालणार असेल, दिवसभर ते एनर्जेटिक राहतात. लक्षात घ्या, पैसे पडतात काय. मग आपल्याला वाटतंय सगळ्यांनी कौतुक करावं, तुमचं कौतुक व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही इतरांचं करायला पाहिजे. कौतुक करणं ही अशी गोष्ट आहे ज्याला पैसे पडत नाही, कष्ट पडत नाही, खर्च पडत नाही, पण सगळ्यात जास्त कंजूसी माणूस याच्यात दाखवतो. कारण काय, ते मनाचा मोठेपणा जो पाहिजे तो आपल्याकडे नसतोय. लक्षात घ्या. त्यासाठी तुम्ही कौतुक करायला पाहिजे. आणि स्वतःचा अहंकार चेपाने दुसऱ्याचा जपा. म्हणजे व्यवसायामध्ये तुम्हाला जर बिझनेस ग्रोथ घ्यायची असेल तर तुम्हाला एक प्रिन्सिपल महत्वाचं एक फॉलो करायला पाहिजे. ते म्हणजे काय, की तुम्ही ज्यांना भेटता, माझी सुद्धा ग्रोथ जी झालेली आहे मोठ्या उद्योजकांना भेटल्यामुळे झालेली आहे. ज्यांनी शून्यातनं सुरुवात करून मोठे, म्हणजे माझे काही मित्रांची नावं सांगतो तुम्हाला, आणि त्यांची सगळ्यांची युट्यूबवर स्टोरी आहे. आणि ती युट्यूबवरची स्टोरी बघितली की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन नगर, बीड, उस्मानाबाद कुठेही असो त्यांची मी अपॉइंटमेंट घेऊन भेटलेलो आहे. वर्षाला 1,00,000 किलोमीटरचा प्रवास माझ्या गाडीचा होतोय. आणि ह्यातनं एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या उद्योजकाला भेटता, उद्योगाला भेट देता, त्यावेळी तुमचा विचार व्यापक होतात.
दृष्टी व्यापक होते, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जितका प्रवास कराल तेवढाच तुम्ही यशाचा प्रवास कराल. आणि धर्मंती हाच श्रीमंतीकडे नेणारा राजमार्ग आहे, असा माझा पण अनुभव आहे. कारण आता तुम्हाला एक सांगतो, माझे एक मित्र आहेत अहमदनगरला, कडूभाऊ काळे म्हणून तुम्ही युट्यूबला नाव टाकला की त्यांचा सगळा प्रवास येईल. 9वी नापास व्यक्ती, एक मंडप कॉन्ट्रॅक्टर, हे 2,500 कोटींची त्यांची मल्टीस्टेट बँक आहे. 10 वर्षात 25,000 स्क्वेअर फुटात कॉर्पोरेट ऑफिस आहे. शिक्षण किती? 9वी नापास. कुठलीही गोष्ट तुमच्या आडवी येत नसते. दुसरे एक व्यावसायिक आहेत, सरांना मी व्हिडिओ पाठवला माझ्या परिचयाचा, अभिजित पाटील म्हणून, पंढरपूरचे. वडील वकील होते, व्यवसायाचा कुठलाही वारसा नाही. 2006ला अतिशय कमी वयात 18-19व्या वर्षी वडील अचानक निघून गेल्यानंतर अंगावर जबाबदारी आलेली. ते 6 साखर कारखान्यांचे मालक आहेत. आता सध्याचा जमाना कॉम्पिटिशनचा नाही, कोलॅबोरेशनचा आहे. त्यांचे 170 पार्टनर आहेत. 2007 साली पहिला वाळूचा व्यवसाय चालू करताना त्यांनी 170 जणांकडनं टेंडर भरायला पैसे घेतले होते. त्यात 169 पण झालं नाही, 171 पण झालं नाही. आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेल्या वर्षी निवडणुकीत त्यांनी जिंकला, त्याचे ते चेअरमन आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं, आमच्या त्या मित्राचं 500 कोटींचं कर्ज आहे. 500 कोटींचं कर्ज आहे, पण 5,000 लोक त्यांच्याकडे काम करतात आणि महिन्याला 2 कोटी रुपये सॅलरी घेतात ते. तुम्हाला काय वाटतंय? आता आपल्या सगळ्यांच्या घरात एक बिलीफ सिस्टीम बनलेली आहे, धंदा मोठा करायला कोणतं म्हटलं मग भांडवल लागते. आणि तुम्ही जर म्हटला, माझं तर असं म्हणणं आहे, मोठा उद्योजक कोण? जे मोठ्यात मोठं कर्ज मिळवू शकते, त्यांची लायकी आहे 500 कोटी मिळवण्याची. तुम्ही जावा उद्या मागा बँकेत, घोडावत लोन काय मागतात? 2,000 कोटी. अंबानी लोन कसं मागतात? 1,00,000 कोटी. आपण काय मागतो? मुद्रा लोन 5 लाख आणि 10 लाख. आणि बिझी नाही, म्हणजे आमचे उद्योजक किती लोकांना मी भेटतो, लय बिझी मला लय काम आहे, लय काम आहे, तिकडे गडबड आहे, मारायला सुद्धा टाइम नाही. आणि खात्यावर बॅलन्स किती आहे? 3,000 रुपये. मग नेमकं कुठं चुकतंय? लक्षात घ्या, सगळे मोठे उद्योजक जेवढ्यांना मी भेटलेलो आहे, तुम्ही लय बिझनेस म्हणजे बिझनेस व्हायला नाही पाहिजे. बिझी राहून धंदा वाढतच नाही. लक्षात घ्या, कारण तुम्हाला सांगतो, व्यवसायामध्ये जे 6 लेवल्स ऑफ बिझनेस असतात, म्हणजे कुठल्याही व्यवसाय असू दे, व्यवसाय जरी वेगवेगळे असले तरी त्याच्या प्रोसेसेस सेम असतात. म्हणजे सेल्स असते, मार्केटिंग असते, अकाउंटिंग अँड फायनान्स असते, HR असते, R&D असते. कुठल्याही व्यवसायाला हे 6 असतातच. आणि तुम्ही कुठल्या तर एका गोष्टीत बेस्ट असू शकता. म्हणजे तुम्हाला विक्री कौशल्य चांगलं येते, मग तुमचं अकाउंटिंग कच्चं असते. सेल्स चांगला येतोय तर अकाउंटिंग कच्चं असते. आता मी तर सांगेन की माझ्या व्यवसायामध्ये आमच्याकडे ज्या मुली आहेत त्या खूप चांगला सेल्स करतात, खूप चांगला. म्हणजे मला क्लोजिंग होणार नाही तेवढं फास्ट. आणि आमच्या भावात आम्हाला वस्तू विकता येतात का? मी त्यांना ट्रेनिंग दिली सेल्स कसं करायचं. पण प्रत्येकाचं एक काहीतरी वेगळं स्किल असते, त्या स्किलनं ते क्लोजिंग होते. मग सगळीच कामं आम्ही स्वतः करत बसलो तर कुठल्याच कामावर फोकस होत नाही. लक्षात घ्या, काहीतरी एकच बेस्ट असणार हो तुमच्याकडून, सगळंच कसं बेस्ट असू शकेल. मग त्यामुळं तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळा व्यक्ती अपॉइंट केला. माझेही तुमच्यासारखाच, आता तुम्ही सगळेजण विचार करत असणार, जे स्वयंरोजगार आहेत, मला परवडत नाही, मला 50,000 महिन्याला मिळतात, माझ्याकडे काम मोठं नाही, माझाही असाच विचार होतो. मग असं एक गुरु भेटले मला की ते काय म्हटले की तू जोपर्यंत हे प्रोसेसमध्ये बिझी राहशील तोपर्यंत तुला विचार करायला पण वेळ मिळणार नाही, नवीन लोकांना भेटायला वेळ मिळणार नाही आणि तुला प्रगती होणार नाही तुझी. मग मी एक 3,000 पगारानं लेडीज अपॉइंट केली. आमच्या मॅडम पण यायचे, एक लेडीज अपॉइंट केली. मग माझ्या लक्षात आलं की किती काम हलकं होतं आणि मला टाइम मिळतो. मग मिळालेल्या टाइममध्ये मी काय करायचं तर नवीन नवीन नॉलेज घ्यायचं, नवीन लोकांना भेटायचं. प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट ह्याच गोष्टीला तुमचा टाइम तुम्ही दिला पाहिजे. रिझल्ट प्रोड्यूस करणारं कामच फक्त तुम्ही केलं पाहिजे. लक्षात आलं? तर आपला टाइम कशात जातोय? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेस्ट जातोय. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेस्ट जातोय. आता उदाहरणार्थ तुम्ही एक महिला उद्योजक म्हणून असाल तर कसं आहे, कित्येक महिलांचा बराच टाइम हा धुणं भांडी करण्यात किंवा अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुमचं टॅलेंट असते पण ते त्याच्यात वेस्टच जाते. दिवसातलं 4 तास त्याच गोष्टींमध्ये जाते. त्यापेक्षा 1,000 रुपये पगारानं एखादी लेडीज मिळत्या, तिला तुम्ही अपॉइंट केला तर तुमचा टाइम
क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह म्हणजे तुम्ही जर फ्री राहिला, डोक्यानं फ्री राहिला तरच तुम्ही क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह होणार आहे, लक्षात घ्या. आणि काय दुसरा महत्वाचा मुद्दा, कामाचं प्रॉपर डेलिगेशन म्हणजे अधिकार आणि जबाबदारी. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सगळ्या स्टाफला, त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं, त्यात त्यांनी अधिकार पण दिले आणि जबाबदाऱ्या पण दिल्या, लक्षात घ्या. पण तुम्हाला ते डेलिगेशन करता आलं पाहिजे. म्हणजे आज मी मॅनेजर म्हणून आपण केलाय, चेकवर पण सहीचा त्यालाच अधिकार आहे. आमचे सगळे शोरूम्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं माहिती काय, मोठा उद्योजक व्हायचा एक मंत्र काय आहे की कुठलाही उद्योग व्यवसाय चालू करा, तुमचं एक बँकेत करंट अकाउंट असलं पाहिजे, तुमचं पॅन कार्ड असलं पाहिजे, तुम्ही बँकेशी व्यवहार वाढवले पाहिजे. हे आर्थिक शिक्षण घेणं महत्वाचं आहे, तुम्ही लक्षात घ्या. पैशाबाबतचं ज्ञान घेणं महत्वाचं आहे, जे कुठे शाळेत शिकवलं जात नाही. तुम्हाला वाटतंय काय, तुम्ही आता काही ना काही डिग्र्या घेतलेल्या आहात, आता तुमची सुद्धा मुलं काही जणांची शाळेत शिकत असतील, पण आपण सगळेजण काय म्हणतोय, फायनान्शियल लेसन कुठं कोण शिकलाय काय? आता आपण शाळेत जातो, कशासाठी जातो? 10वी लय महत्वाचे, 10वी लय टर्निंग पॉईंट आहे. त्यासाठी भरपूर मार्क पाहिजे, भरपूर मार्क पाहिजे. मार्क म्हणजे गुणवत्ता, हे जे आपल्या डोक्यात बसले. मार्काचा आणि सक्सेस होण्याचा कुठं काय काडी मात्र दूरचा संबंध लागत नाही. कारण मला असं म्हणायचं आहे की बघा, जास्त मार्क कशासाठी पाहिजेत? चांगल्या साईडला ऍडमिशन मिळवायसाठी, बरोबर? चांगल्या साईडला ऍडमिशन कशासाठी पाहिजे? चांगली डिग्री मिळवण्यासाठी. आणि चांगली डिग्री कशासाठी पाहिजे? चांगला जॉब मिळवण्यासाठी. आणि चांगला जॉब कशासाठी पाहिजे? पैसे मिळवण्यासाठी. मग पैशाबाबतचं डायरेक्ट शिक्षण तुम्ही का देत नाही? देते कुठं, शाळेत कुठं शिकवतात पैसा कसं कमवायचं. पैसा मिळवण्याचं ज्ञानच वेगळं आहे. 10वीचं ज्ञान 12वीला चालत नाही, 12वीचं ज्ञान डिग्रीला चालत नाही, डिग्रीचं ज्ञान धंद्याला चालत नाही. आणि नुसतं माझी एवढी डिग्री आहे म्हणून जे धंदा चालू करायला जातोय ते धंद्यात फेल व्हायचं पहिलं पाऊल असते. धंद्याचा सिलेबसच वेगळा आहे, ते आमच्याकडे शिकायला यायला पाहिजे. माझे प्रोग्राम आहेत बरेच, पीपल मॅनेजमेंट, टीम बिल्डिंग, पैसा आकर्षणाची 17 रहस्य, ही कुठे शाळेत शिकवलीच नाहीत ना तुम्हाला. काय शिकलाय कुठं तुम्ही पण? तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की ह्याचं ज्ञान वेगळं आहे, हे तुम्हाला अशा लोकांच्या सानिध्यात राहूनच तुम्हाला मिळणार आहे. जेवढ्या पण मोठ्या उद्योजकांना मी भेटलेलं आहे, ही सगळी कमी शिकलेली आहेत. ती अशी क्वचित आहेत उदाहरणं, म्हणजे IT सेक्टरमध्ये वगैरे सुद्धा चांगलं शिक्षण घेऊन मोठे उद्योजक भेटतात, ही फार कमी हाताने बोटावर मोजण्याची उदाहरण आहे. त्याचं कारण काय आहे, माणूस जेवढा जास्त शिकतोय तेवढी त्याची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी कमी होते. म्हणजे साधारण 20 ते 30 हे वय हे रिस्क घेण्याचं असते. 20 ते 30 मोठी रिस्क घेण्याचं वय असते. आणि हे सगळा उमेदीचा काळ हे शिक्षण घेण्यात वाया जाते. आणि पूर्वी भारतामध्ये गुरुकुलम शिक्षण पद्धती होती. इंग्रज भारतात आले की नाही, त्याच्या अगोदर गुरुकुलम होते. 65,000 गुरुकुलम भारतात होते, ज्यामध्ये 14 विद्या आणि 64 कला मुलांना शिकवल्या जात होत्या. 15व्या वर्षाच्या आतच छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण 12 वर्षापर्यंत पूर्ण झालं. घोडेस्वारी कशी करायची, रिकीब कशी मारायची, ढाल तलवार कशी चालवायची, सगळं 14 विद्या आणि 64 कला. पण इंग्रज ज्यावेळी भारतात आले त्यावेळी त्यांना मालक म्हणून इथं राहायचं होतं. मग त्यांनी हे बघितले गुरुकुलम. त्यांचा मेकॅरो नावाचा एक अधिकारी होता, तो त्यांच्या परिषदेमध्ये इंग्लंडमध्ये जाऊन त्यानं मारला की इथं जर आपल्याला जास्त काळ राज्य करायचं असेल तर इथली शिक्षण व्यवस्था पहिल्यांदा बदलायला पाहिजे. आणि त्यांनी एका दिवसामध्ये सगळी गुरुकुलम बंद केली आणि त्यांनी शिक्षण पद्धती आणली की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये जिज्ञासा नावाच्या वृत्तीला वावच नाही. म्हणजे आम्ही सांगतो तसंच पाठ करा, तसंच लिहा, तरच तुम्हाला मार्क मिळतील. त्यांचं मत काय होतं, इथं ऑर्डर फॉलो करणारे लोक तयार व्हायला पाहिजेत, इथं गुलाम तयार व्हायला पाहिजेत, इथं नोकर तयार व्हायला पाहिजेत, मालक नाही. आपल्याचे MBA कॉलेजेस हे उद्योजक तयार करायचं काम करतात काय? अजिबात नाही. ते चांगल्या मोठ्या मॅनेजमेंटचे नोकर घडवायचं काम करतात. MBA झालेला कुठला मुलग्यानं लय मोठा धंदा उभा केला असं दाखवा तुम्ही, केला तरी मी त्याचं फेल्युअरच आहे त्याच्यामध्ये. आणि मोठा धंदा कोण उभा करते? म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही गमतीचा भाग म्हणून सांगतो, वर्गात एकदम एक हुशार मुलगा होता, एकदम हुशार मुलगा होता. त्याला आई वडिलांनी सांगितलं की मुला तुला भरपूर मार्क मिळवायचे, तुला भरपूर मार्क मिळवायचे, तुला इंजिनियर व्हायचं. तर मुलांना तुला फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा आहे. तर मुलांना अभ्यास सोडून दुसरं काहीही केलं नाही. कुठल्या शाळेच्या स्पर्धेत भाग घेतला नाही, कुठल्या इतर ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला नाही, शाळेच्या सहलीत भाग घेतला नाही. अभ्यास आणि अभ्यासच केला. चांगल्या मार्कानं 12वी पास झाला, मुलगा इंजिनियर झाला आणि जवळच्या सांगली नगरपालिकेमध्ये तो क्लार्क म्हणून जॉबला लागला.
त्याच्यानंतर जो 75-80% होता तो जरा त्याला काय घरातनं असं सांगण्यात येत नव्हतं. तो थोडाफार अभ्यास पण करायचा, थोडंफार सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा. तो पण 12वी झाला, थोडं डिग्री पास झाला आणि MPSC परीक्षा पास होऊन त्याच जिल्हा परिषदेवर आयुक्त म्हणून आला. आणि तिसरा जो होता त्याला 40, 45, 50% मार्क पडायचे. त्यानं कुठलं कॉलेजमधले युआरचं इलेक्शन सोडलं नाही, कुठला खेळ सोडला नाही. ती पहिल्या बेंचवर बसून पहिलं पोरग इंजिनियर झालेला, त्याला नुसता बाई आणि फळा तेवढंच दिसायचा, पण ह्यो शेवटच्या बेंचवर असायचा. ह्याला वर्गात काय चाललंय, वर्गाच्या बाहेर खिडकीतनं काय चाललंय, मास्तर काय शिकवाल्यात, स्टेजवर काय चाललंय, हे सगळ्याचा अंदाज घेतलेला पोरगा. तो पुढे जाऊन काय झाला, तो पुढे जाऊन आमदार झाला आणि त्या जिल्ह्यावर पालकमंत्री म्हणून आला. आता पालकमंत्री शिवसाहेबाला सलाम कराल, म्हणजे बघा क्लार्क शिवसाहेबाला सलाम कराल्यात आणि शिवसाहेब पालकमंत्र्यांचं ऐकून सगळं कारभार चालू आहे. म्हणजे गुणवत्ता ही सगळ्यात शेवटी लागते. लक्षात घ्या, केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. आणि मी पोरांना हेच सांगत असते, माझ्याकडे ट्रेनिंग प्रशिक्षण नुसतंच शिक्षण घेतला तर जीवन वाया जाईल. शिक्षणाबरोबर छोटा मोठा उद्योगधंदा करा. शिक्षण तुम्हाला नॉलेज देईल, पण तुम्ही करत असलेला छोटा मोठा उद्योगधंदा जीवनाचं आणि जगण्याचं ज्ञान देईल. तरच तुम्ही जीवनात एक यशस्वी व्यक्ती. बघा माझा एक मित्र आहे, आठवीमध्ये आम्ही आता शोरूम चालू केले, गेले 8-9 महिने झाले. तिथे एक मित्र आहे मला, बसव ज्वेलर्स नावानं त्याची ज्वेलरी आहे. शिक्षण 8वी नापास आहे आणि त्याच्याकडे सोनं विकायला 40 माणसं आहेत. गाडगिळांसारखं 5 मजली शोरूम आहे. 10x10च्या जागेत 2014ला त्यांनी छोटी ज्वेलरी चालू केली. त्यांच्याकडे ऑडी, मर्सिडीज, फॉर्च्युनर, BMW 4 गाड्या आहेत. नवरा बायको, 2 मुलं, आई वडील गावाकडे असतात. जवळचं शेगाव म्हणून गाव आहे. त्याला कुणीही विचारत नाही तुमची डिग्री किती आहे. मला कोण विचारतं की माझी डिग्री कुठली, म्हणजे तुमची डिग्री किती, ज्ञान किती, ह्याच्यापेक्षा तुमच्या खिशात पैसे किती ह्याला जगात किंमत आहे. आणि लिमिटेड आयुष्यात अनलिमिटेड काम जर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला ह्याच्यात टाइम घालवून उपयोग नाही. कारण मी एक उदाहरण बघितलंय, म्हणजे जास्त डिग्री असली की काय प्रॉब्लेम होते. उदाहरणार्थ एखादा चौक पास करायचा आहे, तर जास्त डिग्री झालेला PhD घेतलेला तो शाळेत शिकलेला आठवतोय. पहिल्यांदा उजवीकडे बघा, मग डावीकडे बघा, कुठलं वाहन यायला नसलेलं बघा, मग चालायला सुरू करा, मग मध्ये जाऊन थांबा, परत उजवीकडे बघा, मग डावीकडे बघा. हे सिलेबस पाठच केलेला असतो त्यानं. मग तू 10 मिनिटं रस्ता क्रॉस करायला लावते. आणि ज्याला कधी माहीतच नाही, ज्यानं कधी शिकलाच नाही, 1 मिनिटात इकडे तिकडे बघतोय आणि रस्ता पास केलेला असतोय आणि तो ऍक्शन घेतोय डायरेक्ट कुठल्या पण गोष्टी. आणि शिक्षण घेतले काय होते, ज्ञान ज्यादा बुद्धी ज्यादा, त्यामुळे विचार ज्यादा. एखादा डिसिजन घेतलाय तर ते सक्सेस होईल कसं, ह्याच्यावर 5 प्रकारे विचार करण्याऐवजी किंवा होणार नाही कसं ह्याच्यावर 10 प्रकारे तो विचार करतो. आणि ते अंतिम निर्णय कशावर येते, आणि ते ऍक्शनच घेत नाहीत, ती बोलण्यातच हुशार असतात. म्हणजे मला सुद्धा कित्येक मुलं येऊन भेटतात, UPSC MPSC यांच्याकडे ज्ञान कमी असते. आणि मला काय सांगायचं तुम्हाला, विश्वास नांगरे पाटील एखादेच होऊ शकतात, पण उद्योजक हजारो लोक होऊ शकतात. आज संपूर्ण जग भारताकडं उद्योगाच्या संधी प्रचंड आहे म्हणून बघायला लागले. म्हणजे पूर्वी कधी नव्हत्या तेवढ्या उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे 150 करोड जे देशाची लोकसंख्या आहे, तिथं नोकरीसाठी शिक्षण घेणं बघा की तुम्ही 20,000च्या पगारासाठी 20 वर्ष शिकतोय. तुम्ही आयुष्यभराचा पगार काढा, 30, 32, 35व्या वर्षी तुम्हाला क्लास 1 अधिकारी म्हणून जरी नोकरी लागली तर तुमचं आयुष्यभराची कमाई किती होत्या तुम्ही जरा गणित घालून बघितलंय. 1 लाख रुपये पगार आहे, आयुष्यभराची कमाई किती होत्या, 12 लाख रुपये वर्षाला. किती वर्ष तुम्ही नोकरी करता बघा. म्हणजे संगतीमुळे काय होऊ शकते. मला एक 2019ला एक व्यक्ती भेटली एक प्रशिक्षणाच्या निमित्तानं. ती व्यक्ती काय म्हणाली, माझं रोज 1 लाख इन्कम आहे. त्यावेळी माझा एक मेडिकल आणि मॉल होता. आम्ही जीवनात फार मोठं केलंय अचिव्हमेंट असं मला वाटायचं. मग त्यांनी ते ट्रेनिंग प्रशिक्षणला, म्हणजे कर्जतला जीवनविद्या मिशनचं ज्ञानपीठ आहे, ते एक 3 दिवसाचा कोर्स असतो, जीवन जगण्याची कला शिकायला मिळते. आणि त्या कोर्ससाठी ती व्यक्ती माझ्यासोबत आलेली. मला सांगतो, आल्यानंतर मी त्यांच्या घरी भेटायला गेलो. ते पण असं कधी 500 लोकांचा कार्यक्रम होता. 500 लोकांच्या कार्यक्रमात वेगळं कोण दिसते सांगा, उठावदार कोण दिसते. फॉर्च्युनर गाडी, 15-20 तोळा अंगावर सोनं, गाडीतनं ग्रँड एंट्री, 500 लोकांचं लक्ष जातेच की. आणि ती कोर्सची माहिती स्टेजवर सांगितल्यावर खाली आलेलं त्यांनी म्हटले की मी या कोर्सला येणार आहे. मग त्यांच्या म्हणजे नंतर भेट झाली, कोर्स करून आलो. त्यांच्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं त्यांनी. त्यांना पण फार आवडलं ते नॉलेज सगळं. आणि गेल्यानंतर मी त्यांचा बंगला, त्यांनी 5,000 लोकसंख्येच्या खेडेगावात 2.5 कोटीचा बंगला बांधलाय. तर त्यांच्या बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर मी बघितलं तर 1001 पुस्तकांचं कपाट होतं.
आणि आठवड्याला 3 पुस्तकं वाचायची. मग माझ्या लक्षात आलं की श्रीमंत माणसंच पुस्तकं वाचतात असं नसून पुस्तकं वाचणारीच माणसं श्रीमंत होत असतात. लक्षात घ्या. मग तिथनं पुढे मी विकत आणून पुस्तक वाचायला चालू केली. रोज एक 50 पानं वाचल्याशिवाय झोपायचंच नाही. आणि त्यांनी एक विचार दिला मला लक्षात घ्या. तिच्या अगोदर महिन्याला त्यावेळी मी 1.5-2 लाख रुपये कमवत होतो 2019 साली. तर त्यांनी एक विचार केला की रोज 1 लाख इन्कम. लक्षात घ्या. मग मी काय केलं हे विचारांचं सामर्थ्य हे कर्जतच्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जाते. मग विचार करायला काय पैसे पडतात काय. मी विचार करायला चालू केला की रोज आला की 1 लाख इन्कम माझंही असलं पाहिजे. मग तुम्हाला सांगायचं त्याच पद्धतीनं सगळे अफर्मेशन बरोबर टेक्निक ह्या युनिव्हर्सशी संवाद कसा साधायचा, हे ब्रह्मांड कधी तुम्हाला सगळं देते, हे निसर्गाचे नियम काय आहे, सगळं मी स्टडी करायला चालू केला. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतंय आणि ते विचार करायला चालू केल्यानंतर मग मला एका ट्रेनिंगमध्ये मला एक पार्टनर मिळाला पहिला. म्हणजे माझे ऑलरेडी व्यवसायाचे लोन्स चालू होते, हप्ते चालू होते. माझ्याकडे काही नवीन उद्योग उभारायला फारसं भांडवल नव्हतं, तर माझ्याकडे आयडिया होत्या आणि माझा हेतू शुद्ध होता. ते पार्टनरकडे फंड्स होते. त्यांनी आमच्या व्यवसायाला भेट दिल्यानंतर त्यांना कन्सेप्ट आवडला आणि लगेच आमच्या पुढच्या ह्याच्यात त्यांनी गुंतवणूक केली. लक्षात घ्या. बिझनेसला गुंतवणूक मिळणं हे पण बिझनेसचं सक्सेसच आहे. आणि मला नवीन गुंतवणूक उभा करायला माझ्याकडे काही ऑलरेडी असलेल्या प्रॉपर्टी मॉर्गेज दिलेल्या होत्या बँकेला, त्याच्यापेक्षा जास्त फंड मिळत नव्हते. आणि तिथं आमचं एकदम मोठं म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं की 2000 स्क्वेअर फुटावरनं एकदम 10,000 स्क्वेअर फुटात पहिलं फर्निचरचं शोरूम. गुंतवणूक 50-50% आणि प्रॉफिट 50-50% ह्या बेसवर. आणि तिथनं आमचा बिझनेस त्यांच्याकडनं मला कित्येक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि बिझनेस इतका ग्रो झाला की तुम्हाला सांगायचं तिथनं पुढे म्हणजे फर्निचर या व्यवसायातच आम्ही 2018ला आलो. तर आमच्या 200 कर्मचारी काम करतात. आमचं आता प्रोडक्शन युनिट पण आहे. आमच्या UP बिहारचे कारागीर आहेत. उत्कृष्ट पद्धतीचं बंगल्याचं फर्निचर, कुशन, सोफे, कस्टमाइज ऑर्डर या सगळंच आम्ही बनवलंय. मग हे कसं पुढं मार्ग म्हणजे बिझनेस करणं म्हणजे कसं आहे एक पर्वत चढण्यासारखं आहे. तुम्हाला सुरुवातीला रस्ता दिसणार नाही, पण तुम्ही धडपडत राहिला की तुम्हाला मार्ग मिळणार. पाणी धडपडते म्हणून त्याला मार्ग सापडतोय. तसं तुम्ही एक विचार ठेवला, त्याच्याबरोबरीनं तुम्ही ज्ञान घेत राहिला आणि तुम्ही इच्छाशक्ती तुमची प्रचंड असेल तर तुम्हाला ती गोष्ट मिळेलच. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सोपं उदाहरण देऊन सांगतो. एखादा व्यसनी माणूस आहे, तो काय काम धंदा करत नाही, पण त्याला सगळ्यावेळी दारूला मागायला पैसे कमी पडत नाही. तुम्ही आजूबाजूला म्हणजे त्याला मिळतंयच ते काय मिळतंय सांगा बघूया. त्याची इच्छाशक्ती एवढी तीव्र असते म्हणजे तो अँटीना लावलेलाच असतोय. मग ते तशीच माणसं आकर्षित करतो. त्याला 4 दोस्त तशी भेटणारच तुम्हाला सांगतो. आणि संध्याकाळी त्याला कुठल्या तर ग्रुपमधलं त्याला ते मिळणार. तुम्ही सेम हे प्रिन्सिपल तुम्ही धन संपत्ती, पैसा, समृद्धी, सुख, शांती मिळवण्यासाठी सुद्धा लागू करू शकता. तुम्ही तेवढ्या तीव्रतेनं तुम्ही ते ह्या युनिव्हर्सला सांगाल की नाही मला ही गोष्ट पाहिजे, तर तुम्हाला तसा मार्ग मिळत जातोयच. लक्षात घ्या. म्हणजे तशी व्यवस्थाच होत जाते. म्हणजे मला तसे पार्टनर मिळाले, तशीच माणसं आजूबाजूला येत गेली, तशाच संधी मला मिळत गेल्या. आणि मी म्हणजे 2024 हे पूर्ण होईपर्यंत त्या टार्गेटपर्यंत पोहोचायला लागलोय. लक्षात घ्या. आणि हे आज तुम्हाला एवढा टाइम काढून काय आहे सांगत नाही. एक निसर्गाचा नियम आहे, देण्याचा नियम. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती थोड्या प्रमाणात पहिल्यांदा तुम्ही द्यायला शिकली पाहिजे. निसर्गाकडे बघा तुम्ही 84 लाख जीव आहेत. पशु, पक्षी, झाडं, प्राणी सगळेजण देत असतात. लक्षात घ्या. म्हणजे झाडं सावली देते, फळ देते, फुल देते, सुगंध देते. त्यानंतर प्राणी पण बघा सगळेजण देत असतात. सगळ्यांना हे देण्याचा नियम माहिती आहे. माणूस एकच विलंदर असा प्राणी आहे जो द्यायला मागत नाही. तुम्ही कामगार का ठेवत नाही, द्यायला लागते म्हणून. पण तुम्ही दिला तरच तुम्हाला यायची व्यवस्था होते आणि हजारो लाखो पटीने होते. तुम्ही निसर्गाकडे म्हटलं मला जंगल तयार करून पाहिजे. निसर्ग काय म्हणणार, एक बी दे तुला जंगल तयार करून देतो. एक ज्वारीचा दाना पेरला 1000 दाण्यानं भरलेलं कणीस येते. एक आंब्याची कोय पेरली 4000 आंबे येतात. मग तुम्हाला द्यायला शिकलं पाहिजे. लक्षात. देणं हा निसर्गाचा संकेत आहे, नियम आहे. आता बघा पैशाच्या बाबतीत हा नियम काय सांगतोय, तुम्ही अगदीच पैसे दान करायला पाहिजे असं नाही. पण माझ्याकडे जे ज्ञान आहे, आज मी 1-2 तास बोलल्यानं तुम्हाला काहीतरी आयडिया क्लिक झाली आणि तुमच्याकडे इन्कम वाढलं, तुमचं इन्कम वाढलं तर माझ्या जीवनात माझ्या इन्कमचा प्रवाह वाढलेला दिसतो. म्हणजे सांगतात मला तुम्हाला एक तब्येतीचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला डोळ्याला दिसायचा प्रॉब्लेम आहे, कोणाला तरी चष्मा घेऊन द्या. तुम्हाला गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे, कोणाला तरी काठी घेऊन द्या. तुमच्यासारखाच आजार असणारी व्यक्ती शोधा, त्याला त्याचा रोग बरा व्हावा म्हणून मदत करा, तुम्हाला तुमचा रोग बरा झालेला दिसेल. पैशाच्या बाबतीत सुद्धा नियम हाच लागू होते. लक्षात घ्या.
म्हणजे सिक्रेट्स. मी आता एक ट्रेनिंग प्रशिक्षण असते, आता ह्या रविवारीच आहे ते कर्नाटक बँकेच्या खाली बेसमेंटला माझं ते प्रशिक्षण हॉलच आहे. पैसे आकर्षणाची 17 रहस्य आहे. ती रहस्य मी 5 तासात शेअरिंग करतो आणि क्लिअरली ब्रेन स्टॉर्मिंग करून तुमचे सगळे ब्लॉकेजेस क्लिअर करतो. म्हणजे कसं, आता एक हे गाव आहे, आष्टा गाव आहे, इथे एक पाण्याची टाकी बसवलेली आहे आणि त्या टाकीतनं या आष्ट्यातल्या सगळ्या घरांना पाणी पुरवठा झालेला आहे. आता आष्ट्यातल्या सगळ्या घरात पाणी चाललंय आणि माझ्याच घरात पाणी येत नाही आहे. याचा अर्थ त्या टाकीतलं पाणी संपलंय असं आहे का? तर माझ्या घराकडे जी पाईपलाईन आलेली आहे त्यात काहीतरी खडे अडकलेले आहेत आणि म्हणून माझ्याकडे ते प्रवाहित होत नाही आहेत, लक्षात घ्या. तर हे पैसा आकर्षणाच्या मार्गातले सुद्धा एक 17 खडे आहेत. खडे की एक खडा आपण ते सगळी पीपीटी प्रेझेंटेशन आहे ते फार सुंदर. मी म्हणजे सगळ्या पुस्तकांचा जगात ज्या ज्या फिलॉसॉफर म्हणजे जगातल्या 80 अब्जाधीशांचे आत्मचरित्र वाचलेले आहेत. त्यातले 90% पेक्षा जास्त अब्जाधीश हे अजिबात पैसे नसण्यापासून किंवा कर्जात बुडाल्यापासून त्यांची सुरुवात होते. ती जगातले 80 अब्जाधीश आहेत. सगळे मनी सिक्रेट फिलॉसॉफर्स यांचा सगळ्यांचा अभ्यास करून मी ते फारच काढलेलं आहे त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये. आणि ते मी 700 रुपये फक्त देतोय. 4 तासाची कार्यशाळा 700 रुपये. आणि काय आहे, तुम्ही ज्ञान घेण्यासाठी पैसे का द्यायचं. तुम्ही ज्यावेळी ज्ञान घेण्यासाठी पैसे मोजतात त्याच वेळी ते ज्ञान जीवनात वापरत असतात. की जोपर्यंत ग्रंथालयातनं पुस्तक आम्हाला वाचायचं फुकटचं किंवा कुणाकडनं तर मागून आणायचं, ते पुस्तक मला वाचायचं होत नव्हतं. पण ज्यावेळी मी त्याला पैसे पेड करून आणायला लागलो त्यावेळी ते पुस्तक मी वाचून काढायला लागलो, लक्षात घ्या. आणि आपण एक सगळ्या गोष्टींना स्वतःवर खर्च करणं ह्या प्रकारामध्ये माणूस हॉटेलला जातोय, ट्रिपला जातोय, फिरायला जातोय, स्वतःवर खर्च करणं, स्वतःसाठी खर्च करणं. तर ज्ञान आणि बुद्धी वाढावी म्हणून किती खर्च करतोय आपण स्वतःला घडवायला. आता आपल्या मुलाला शाळेला मी 50,000 भरतोय, पण तुम्ही डिग्री संपूर्ण बिझनेस मध्ये आलेला आहे. तुम्ही नवीन काय शिकता, तुम्ही त्यासाठी किती खर्च करता ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात घ्या. ती कायम आपण लांबणीवर टाकतो. मुलांना 50,000 फी भरतो, 20 वर्ष शिकवायला 20 कोटी रुपये खर्च यायला लागला. येतात 20 लाख 20 कोटी काय असेल. तुम्ही स्वतःला खर्च करायला. आता बिझनेस 100 व्यवसाय चालू झाले त्यातले 80 व्यवसाय हे पहिल्या 1 वर्षातच बंद होतात अशी आजूबाजूची परिस्थिती आहे. कारण माणसं न शिकता बिझनेस करतात. बिझनेसचा सिलेबसच शिकत नाही. तुम्ही एखाद्याच्या धंद्यातला नुसता नफा बघता आणि तुम्ही ते धंदा चालू करायला जाता, पण त्या धंद्यात त्याची 50 वर्ष गेलेली आहेत हे तुम्ही विसरता. तुम्ही त्याचा सेटअप कॉपी करू शकता पण तिची बुद्धी कॉपी करू शकत नसता तुम्ही, लक्षात घ्या. मग हे जे अनुभव आहेत हे कसं आहे, तुम्हाला हे शिकायला लागतात, लक्षात घ्या. कुठल्याही बिझनेसचं बेस्ट कामगार तुम्ही पहिल्यांदा असायला लागते. तुम्हाला धंद्याचे बारकावे सगळे माहिती असायला लागतात. धंद्यात न दिसणाऱ्या गोष्टी भरपूर असतात. मग ते आपण एक असं कल्पना करून घेतोय की ते उद्योगात येतोय आणि मग प्रत्यक्षात अडचणीला फेस करायला झाल्यानंतर पैसे नाही मिळाले की माणसाला विश्वास जातोय, लक्षात घ्या. मग डिप्रेशन मध्ये जातोय. तर त्यामुळं तुम्हाला काय करायला लागेल, हे कार्यशाळा खूप महत्वाची आहेत. म्हणजे माझी खरी ग्रोथ की ज्या वेळेपासून मी हे प्रशिक्षण घ्यायला गेलो, म्हणजे मी जे मला एक मित्र भेटले म्हणून सांगितलं, तिने 100च्या वर ट्रेनरचं ट्रेनिंग केलं आणि कित्येक पुस्तकं त्यांनी वाचलेली होती. म्हणून त्यांची ग्रोथ का होत्या, म्हणजे मी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुमची कमाई ही तुमच्या ज्ञानाबरोबर आहे. आता पेपर मॅनेजमेंट आणि टीम बिल्डिंग ही मी अनेक प्रशिक्षण घेतलेले आहेत. त्याचा मी पूर्ण प्रोग्राम बनवलेला आहे. तुमची कुणाची कंपनी असेल, तुमच्याकडे 20-30 माणसाची टीम असेल तर तिथं सुद्धा आम्ही स्टाफला ट्रेनिंग देतो. ते नुसतं पाट्या टाकायचं काम करायचं नाही, ऊर्जा उत्साहानं कसं काम करायला पाहिजे, त्यांना त्यांची क्लॅरिटी कशी देऊन द्यायला पाहिजे, त्यांची स्वप्न काय, हे बरंच ह्याच्यावर सुद्धा मी प्रोग्राम घेतो. म्हणजे हे दुसऱ्यांना शिकवता शिकवता आम्ही सुद्धा शिकत असतोय, लक्षात घ्या. तुम्हाला आज शिकवायला लागले म्हणजे मी पण त्यातनं शिकायला लागलोय, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे जर सगळे स्वतःवर मेहनत घ्यायचं, स्वतःच कौशल्य वाढवायचं, स्वतःला बेस्ट बनवायचं जर तुम्ही ठरवला, बघा दररोज आता ताजं चांगल्या अन्नाची गरज असते आपल्याला. दररोज रेसिपी हे हॉटेल ते हॉटेल आणि कुठलं झालंय, म्हणजे शरीराला चांगल्या अन्नाची जसं गरज आहे तसं मेंदूला आणि बुद्धीला सुद्धा दररोज तुम्हाला चांगल्या विचारांची गरज आहे, नवीन काहीतरी शिकण्याची गरज आहे. तुम्ही आतापर्यंत जे करत आलेला आहात तेच इथून पुढे पण करत राहिलात तर तुम्हाला तेवढंच मिळेल जेवढं आतापर्यंत मिळालंय. तुम्हाला वेगळं काय तर पाहिजे तर वेगळं काय तर करण्याची गरज आहे, वेगळं काय तर शिकण्याची गरज आहे. आणि हे शिकला तरच तुमची प्रगती आहे. काही न करता मिळावं असं या जगात काही नाही. तुम्हाला कधी मिळते नाही. मगाशी मी तुम्हाला उदाहरण देत होतो. तुम्हाला भरपूर शिव्या पाहिजे असतील, एक शिवी देऊन बघा.
इथं आष्ट्याच्या बस स्थानकावर जावा, एकाला खर्चून कानागड्ड्यात लावा, तुम्हाला किती मिळतील? म्हणजे जे देणार आहे तेच 1000 पटीनं 1,00,000 पटीनं मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि सतत निगेटिव्हिटीकडे जाणं म्हणजे पाणी कसं उताराला वाहून जाते असं माणसाचं स्वभावच आहे, सतत निगेटिव्हिटीकडे जाणं. रोजच्या जीवनात उठल्यापासून झोपेपर्यंत माणूस नकळत चुकीच्या गोष्टी बोलत असते आणि ते खरोखर खऱ्या होत असतात, लक्षात घ्या. म्हणजे जनरली माणसं विचारण्याची पद्धत, म्हणजे माझं सुरुवातीला मेडिकल होतं, निगेटिव्हिटी सगळीकडे भरलेली असतात. कोण तरी विचारते चहा पिणार काय, आपण काय नको 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 कशाला म्हणायचंच नाही. तुम्हाला चहा प्यायचा असला करा पटकन घेऊया म्हणायचं, प्यायचा नसला नक्की परत येईन म्हणायचं. नको नको कशाला म्हणायचं. आणि नकात पण निगेटिव्हिटी नसायला पाहिजे. मग माणसं विचारतात जरा असं बंद आहे, दूध संपलंय, साहेब नाही, सहज बोलायचं. आणि काय म्हटलं काय नाही तुमच्याकडे काय नाहीच. आणि म्हणायचं काय माहितीये काय, मला पण विचारत नाही, मला काही किंमत राहिली नाही. तू पहिला किमतीनं राहिलं पाहिजे, किमतीनं वागलं पाहिजे, किमतीनं बोललं पाहिजे, मग लोक पण तुला किंमत देणार. तू तुझीच किंमत स्वतःच्या हातानेच कमी करून घेतोस, मग तुला लोक कशी किंमत देणार? मग हे सेल्फ हे सुद्धा शिकण्याचा विषय आहे. बरं, आता बघा की तुम्ही सगळेजण पॉझिटिव्ह विचारांचे प्रचारक आहे काय निगेटिव्ह विचारांचे प्रचारक आहे, काय वाटतंय सांगा तुम्ही? बरं, आता मी तुम्हाला विचारतो, लग्न ठरलेली बातमी लवकर कळते का लग्न मोडलेली बातमी लवकर कळते? मुलगी पहिला नंबर आली सगळ्यांना सांगा म्हटलं तर बातमी लवकर कळते का मुलगी पळून गेली म्हणून बातमी लवकर कळते? म्हणजे जगात असं कुठं ही निगेटिव्ह गोष्टींचा कुठं क्लास नाही, लक्षात घ्या. सासू बरोबर जोरदार भांडण कसे काढावे 500 रुपये फी कुठं क्लास आहे? दारू पिऊन कसे लोळावे 1000 रुपये फी कुठं क्लास आहे काय? झणझणीत शिव्या कशा द्याव्यात कुठं क्लास आहे? शिकवायला लागत नाही. सगळे पॉझिटिव्ह गोष्टींचेच क्लासेस आहेत. आम्ही बी तुम्हाला तेच सांगायला लागले, लक्षात घ्या. कारण पाणी उताराला गेलं, वाहून गेलं, त्यानं काही फायदाच नाही कोणाला. पण त्याच वाहून जाणाऱ्या पाण्याला जर मोटर लावला आणि उलट्या दिशेने वळवला तर सुंदर शेती बगीचा फुलू शकते. तसं या अधोगतीकडे धावणाऱ्या मनाला हे सुंदर विचारांची मोटर लावून उलट्या दिशेने वळवून त्याचे सुंदर बगीचा कसं जीवनात फुलवायचं हे सगळे टेक्निक्स आमच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि इतर ट्रेनरांनी आम्ही ह्याच्यात काय फरक आहे की आम्ही हे सगळे प्रॅक्टिकल अनुभव आहेत. हे सगळ्याच गोष्टी म्हणजे अनेक आयडियावर बिझनेस रन झाला पाहिजे. दर रोज नवीन 10 आयडिया आणायला पाहिजेत. रोज तुमच्या हॅबिट्स चेंज करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक यशस्वी माणसांच्या यशस्वी सवयी असतात त्या पहिल्यांदा तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. यश ह्या सगळ्या गोष्टींची डिमांड करत असते, लक्षात घ्या. सफलता उन कामों को करने से मिलती नहीं है जिसमें मजा रहा हो. सफलता उन्हीं कामों को करने से मिलती है जिसको करने को मन नहीं कर रहा हो. सकाळी पहाटे लवकर उठणं किती जणांना आवडते? पुस्तक वाचणं किती जणांना आवडते? पण यशस्वी होणारी माणसं म्हणजे ते कुणालाच आवडत नसते, पण तरी असून सुद्धा ती लोक करतात म्हणून ते यशस्वी होतात, लक्षात घ्या. माझा रोजचा दिनक्रम असते. ती यशस्वी माणसं नेहमी कृतज्ञ असतात. तुम्हाला जेवढं पण आतापर्यंत प्राप्त झालंय, जेवढं काय आहे, जेवढी काय वरदानं तुम्हाला लाभल्यात त्याची कधीतरी यादी करून बघा संध्याकाळी वही पेन घेऊन. आणि वही पेन घेणं हे फार महत्वाचं असते, लक्षात घ्या. मला लहानपणापासून रेडिओचं चिंतामणी कार्यक्रम ऐकतापासून ती टिपणं काढायची सवय आहे, ती आज टाकायचं आहे. जो माणूस टिपणं काढू शकतोय तोच जीवनातले यश टिपू शकतोय. कारण सगळंच तुमच्या लक्षात राहत नाही, लक्षात घ्या. मी काय बोलालोय हे ऐकायला लय भारी वाटलं. उद्या सकाळी विचारलं काय सांगितलं नाही, काय करणार, इकडं ऐकल्यानं माणूस ते 90% लगेच विसरतो. पण लिहिलं की तुमचं 50% तर ते ग्रास होईल. आणि परत एकदा डायरी वही उघडला की तुम्हाला लक्षात येते काय काय सांगितलं आणि कुठल्या गोष्टीवर मला काम करायला पाहिजे, बदल करायला पाहिजे. म्हणून तुम्ही लिहायची सवय ठेवा. एका यशस्वी उद्योजकाला ही लिहिण्याची सवय असते. दुसरा मुद्दा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. ही एवढी मोठी गोष्ट आहे, ही समाजच तुम्हाला शिकवत असते. माझ्याकडे एक अगोदर 2019 साली इकोस्पोर्ट गाडी होती आणि एकदा गाडी बंद पडली मार्केट यार्डात. मग मी सेकंड गाडी घेतलेली होती. त्याचा फॉल्टच सापडेना लवकर. बालाजी मोटर्स म्हणून एरंडोली मित्र आहेत, त्यांच्याकडे सोडलो तो गाडी. 3 दिवसानंतर मी आलो गाडीकडे बघितलं, गाडीवर असं भरपूर धूळ वगैरे पडली होती. तर काही गाडी लावायला लागली आणि ती गाडीकडे बघून मला अक्षरशः रडू यायला लागलं. सांगतो तुम्हाला गाडीची अवस्था बघून. म्हणजे ह्या गाडीनं ते मिस्त्रीने एक वाक्य बोलला मला
की साहेब किती गाडीतून करता, याला काही कापड मारत नाही, आतनं किती घाण भाज्या बघा, तुम्ही दररोज आंघोळ करतात नाही म्हणाला, मग तुम्ही ही गाडीची काहीच काळजी घेत नाही म्हणाला. मग त्यावेळेपासून मला लक्षात आलं की हे गाडीचं धन्यवाद मानायला पाहिजे, रोज सकाळी त्याला नीटनेटकं स्वच्छ ठेवायला पाहिजे. मग मी कृतज्ञता व्यक्त करायला त्यावेळेपासून सगळं जे पण ती निर्जीव गोष्ट असू दे पण त्याचा धन्यवाद मानायचं. तुम्हाला आतापर्यंत जे हे झालं, मग माझा दिनक्रम आहे, दररोज मी किती पण वाजता झोपतो तरी पहाटे 5:30ला उठतोच. 5:30ला उठल्यानंतर फ्रेश झालो की लगेच मी वज्रासनापासून पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो. कसे? झोपेतनं जागे झाल्याबद्दल धन्यवाद, झोपायला एवढं चांगलं बेड गादी उशी मिळाल्याबद्दल धन्यवाद, एवढा चांगला बंगला मिळाल्याबद्दल धन्यवाद, लगेच गरम पाणी मिळाल्याबद्दल धन्यवाद, सगळं म्हणजे घरातल्या सगळी माणसं एवढं सगळं दिल्याबद्दल धन्यवाद. खाली उतरून गेल्या गेल्या लगेच तुम्हाला सांगायचं, गाडी कापड घेऊन मी स्वतः पुसतो आणि ते पुसूपर्यंत 25 वेळा धन्यवाद म्हणतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ते बिल्डिंगकडे बघून एकदा धन्यवाद. गाडीतून जाताना हे पूर्ण सकाळ बघा, निसर्ग कायम आनंदात असते. तुम्ही झाडांकडे बघा, निसर्गाकडे बघायला माणसाला वेळ कुठे आहे? झाडांकडे बघा, पशुपक्षी बघा, सगळी आनंदाची उधळण चाललेली आहे सगळी. त्यांच्याकडे बघून मी अफर्मेशन्स घेतो, विश्व प्रार्थना म्हणतो. योगा क्लासमध्ये जोपर्यंत 6 ते 7 माझा योगाचा क्लास असतो, त्या क्लासमध्ये सुद्धा मी कंटिन्यू दररोज 54 सूर्यनमस्कार दररोज, म्हणजे उजव्या पायानं ती 15, डाव्या पायानं 15, मंत्रासहित 14. मग योग, ध्यान, प्राणायाम किंमत नसते. घरात सुद्धा घरातल्या माणसांबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला पाहिजे नेहमी. ओशो एक ठिकाणी म्हणतात की जब मेरी मौत होगी तो, जब मेरी मृत्यु होगी तो आप मेरे सब नातेवाईकों को मिलने आओगे और मेरी अच्छी अच्छी बातें करोगे, तो आज ये कह दो ना, जब मेरी मृत्यु होगी तुम मुझे सारे गुनाह माफ कर दोगे और मुझे पता भी नहीं चलेगा, तो आज ही कर दो ना. खूप सुंदर गोष्टीने सांगितलेले लक्षात घ्या. मग ही कृतज्ञता व्यक्त करणं, हे प्रत्येक यशस्वी माणसांकडे हे गुण असतात. यशस्वी उद्योगाचा कानमंत्र काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या हॅबिट्स बदलायला पाहिजे, तुम्ही दररोज नॉलेज घ्यायला पाहिजे, तुम्ही यशस्वी माणसांची टीम बनवायला पाहिजे, तुम्ही नवीन नवीन आयडिया शोधायला पाहिजे, तुम्ही स्वतःला बेस्ट बनवायला पाहिजे, स्वतःची कौशल्य वाढवायला पाहिजे, स्किल वाढवायला पाहिजे. तरच तुम्ही एक मोठा यशस्वी उद्योग तुमचा होऊ शकतो. भांडवल उभारणीच्या हजारो लाखो आयडिया आहेत लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ आमचं आता गेल्या वर्षीच एक उदाहरण सांगतो. आम्ही अथनीला शोरूम चालू केले, 4 कोटीची इन्व्हेस्टमेंट होती आणि ते असंच. माझं भांडवल काय आहे सांगावं घ्या, माझं विचार, हेतू आणि माझं बोलणं हेच माझं भांडवल आहे. आमच्या एका प्रोग्रामला, माझं एक युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरचे म्हणून माझे जे अथनीचे भागीदार आहेत ते मिरजमधले आहेत, त्यांनी माझं एक भाषण ऐकलं होतं आणि त्यांनी मला सारखं आठवड्याला फोन यायचा, साहेब आम्हाला काहीतरी नवीन व्यवसाय चालू करायचे, आमच्याकडे फंड्स आहेत, आम्हाला गुंतवायचे. तर त्यांच्याबद्दल मी चौकशी केल्यानंतर सारखं त्यांचा 5 वेळा फोन आल्यानंतर त्यांच्याशी मी भागीदारी केली. गुंतवणूक 50-50%, प्रॉफिट 50-50%. माझा बँक बॅलन्स होता काय? नाही. माझे ऑलरेडी सगळे व्यवसायाचे एक्सपान्शन चालूच आहेत, लोन्स आहेत, मग तिथं पैसे गुंतवायचे होते. तर त्यांना मी काय ऑप्शन दिला, जे स्ट्रक्चर लागणार आहे, पार्टनरशिप डीड केली, बँकेत खातं काढलं, जवळजवळ 1,20,00,000चं 24,000 स्क्वेअर फुटाचं स्ट्रक्चर उभारलं. स्ट्रक्चर उभारपर्यंतची गुंतवणूक त्यांची. सुरुवातीला त्या जागेला 5 लाख डिपॉझिट आणि 50,000 वाढलं. रिस्क घेतली आम्ही, कारण ते बिझनेसचं मला नॉलेज होतं, पॉईंट हे ते लोकेशन सगळा अभ्यास होता. पण मला फंड्स ज्यावेळी इन्व्हेस्ट करायची वेळ आली 9 महिन्यानंतर, त्यावेळी माझ्याकडे काय लोन पण होणार नव्हतं. पण मी त्याच्या अगोदर 4-5 महिने मी एक नवीन आयडिया शोधून आणली. लक्षात आलं, आम्ही एक योजना काढली की महिन्याला 1,000 रुपये भरा, 12 महिने 12,000 जमा, 14,000 किमतीची वस्तू घेऊन जाऊ आणि दर महिन्याला एक लकी ड्रॉ, त्यामध्ये 8 बक्षीस. आम्ही आमच्या फर्निचर त्यात आम्ही 1,000 ग्राहक ट्रेन केले. 1,000 ग्राहक लक्षात घ्या, स्टाफच्या माध्यमातून. आता ह्या मॅडम आहेत, त्यांच्या बहीण पण आमच्याकडे आहेत जॉबला, त्यांना पण माहिती आहे, तुम्ही पण येऊन गेला का शोरूमला. तर त्यातनं मी महिन्याला 10 लाख रुपये क्राऊड फंडिंग गोळा केलं लोकांचं. त्यातले 35 लाख रुपये मी कारखान्यात लावले, बुधगाव आणि कोल्हापूरला. म्हणजे लगेच स्वतःच्या जागेत मोठा शेड उभा करून, मोठी गुंतवणूक करून, रिस्क घेण्यापेक्षा शेड भाड्याने घेतला, तिथं मशिनरी आणल्या, तिथं माल प्रोडक्शन चालू केलं, तोच माल आत्मीत आम्ही विकला. लक्षात आलं काय? म्हणजे हे, आणि ते कारखाने मग बँकेला दाखवले, त्याच्यावर मग लोन घेतलं बँकेचं आणि सगळं हे. त्यांनी काय केले, रिस्क घेतली. लक्षात घ्या, मार्ग शोधला. मग असं मार्ग अनेक आहेत लक्षात घ्या, भांडवल उभारण्याचे मार्ग अनेक आहेत. तुम्ही कशामुळे पण, गाडी कशामुळे अडकल्या
हे तुम्ही शोधा. तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, तुमचे अडचण कुठं आहे हे तुम्ही शोधा. तुम्ही हे प्रशिक्षण अटेंड करा. मला पर्सनली तुम्ही फोन करा, तुमची काय अडचण असते तुम्हाला आम्ही गाईड करू शकतो. जेवढं पण मला काय अनुभव आहे, म्हणजे तुम्हाला अक्षरशः सांगायचं, मला शाळेत कपडे सुद्धा मिळायचे नाहीत, एवढ्या गरीब परिस्थितीत माझी 5,000 सुद्धा गोळा करायची ताकद नव्हती. आणि सगळ्या गोष्टींना वेळ द्या आणि वेळेवर द्या. म्हणजे तुमची बायका मुलं, तुमचे छंद आवडीनिवडी, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला वेळ देता आला पाहिजे आणि वेळेवर देता आला पाहिजे. लक्षात घ्या, कॉम्प्रोमाइज करून जगायला आपण आलेलो नाही. स्वप्नात तर कधीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं माझं म्हणणं आहे. माझं आता 36 वय आहे. मी सगळी स्वप्न इच्छा जी एक कॉमन माणसाची असतात ती सगळी पूर्ण केलेली आहेत. गाडी, बंगला, जे काय तुम्ही म्हणजे घरातल्यांसोबत फॅमिलीसोबत टूर, परदेशात माझे पासा झालेले आहेत. मग हे जे सगळं आहे, जी काय स्वप्न इच्छा आहे त्याची कॉम्प्रोमाइज कधीही करायचं नाही. लक्षात घ्या. आणि योग्य वयातच हे झालं पाहिजे. हो, आपण घरच्यांना सुद्धा म्हणजे नेहमी लांबणीवर टाकत असतो इच्छा. म्हणजे काशीला कधी जायचं आणि काश्मीरला कधी जायचं ह्याला योग्य टाइम आहे. उगाच तेवढं पैसे मिळाले असं असतं फुल म्हणायचं, त्याला काय अर्थ आहे काय? त्यावेळी वय तुमचं निघून गेलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून हे एक उद्योजक म्हणून तुम्ही वावरत असताना तुम्ही हे टेक्निक सगळे शिकून घ्यायला पाहिजेत. हे सगळ्या गोष्टी शिकण्याच्या आहेत. आणि ती योग्य माणसाकडनं तुम्हाला योग्य गुरु, योग्य मार्गदर्शक, मोठा विचार असलं तर निश्चितच हे साध्य होऊ शकते. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगत होतो, वेळ किती आहे सर आपल्याकडे? प्रश्नोत्तराचं एक सेशन घेऊया. आणि एक 10 मिनिटं आमचे एक मित्र आलेले आहेत ज्यांनी सुद्धा कमी वयात मोठी अचिव्हमेंट केलेली माणसांचे नेहमी मी संगतीमध्ये असतो. आता एक 23 वर्षीय वयाचा मुलगा आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याची अचिव्हमेंट जर बघितली तुम्हाला सांगतो, मोठी डिग्री आणि शिक्षण ह्यापेक्षा म्हणजे घरची परिस्थिती गरीब असताना त्याला सुद्धा तुम्हाला ऐकायचं, तुम्हाला नवीन नवीन काहीतरी देणं. आता आम्ही ब्रह्म उद्योग समूहाच्या माध्यमातून तिथं नवीन नवीन गोष्टी केल्या. तर अनिकेत चौगुले, तर सर या तुम्ही पुढे 2 मिनिट. त्यांचं वय फक्त 23च आहे. एक आयडॉलच आहेत तुमच्यासाठी. एसी प्रोफेशनल ट्रेडिंग इन्स्टिट्यूट म्हणून रेंदाळला त्यांची एक अकॅडमी आहे. त्यांच्याकडे 20 एक लोकांचा स्टाफ आहे. आणि वयाच्या 15-16व्या वर्षापासून त्यांना 9 वर्षाचा ट्रेडिंग आणि ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स आहे. 5,000 पेक्षा यशस्वी स्टुडंट आहेत त्यांचे. आणि टॉप ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 970च्या भारतात शेअर मार्केटचे ट्रेनिंग देणारे इन्स्टिट्यूट आहेत. त्यातल्या टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना भारत उद्योग रत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं वय 23 आहे. ते ग्लोबल अवॉर्ड अचीवर आहेत. एकदम यंग एंटरप्रेनर आहेत. आणि म्हणजे त्यांनी स्वतःचा बंगला बांधलेला आहे. त्यांनी परवाच एक 32 लाखाची कॅशमध्ये कार घेतलेली आहे. ऑफिस त्यांनी 20 लोकांचं केलेलं आहे रेंदाळला. आणि जवळजवळ त्यांनी जमीन 23 काय 25 एकर शेती पण खरेदी केलेली आहे. त्यांचं वय 23 आहे. लग्न पण केलेलं आहे त्यांनी. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे लव्ह मॅरेज नसतं, हे पण महत्वाचं आहे. लक्षात घ्या. हे धंद्यात बी हे लई गोष्ट गरजेची असते. म्हणजे तुम्ही आता गिरायक नाही म्हणता की नाही, लव्ह मॅरेज केलेल्या माणसांच्याकडनं काही गुण शिकण्यासारखे असतात. म्हणजे त्यांना क्लायंटची बरोबर इन्फॉर्मेशन असते. क्लायंट किती वाजता येतोय, क्लायंटचे आई वडील काय करतात, काय त्याची पूर्ण इत्तमभूत माहिती ते नीट काढत असतात. आणि क्लायंट नाही म्हणतोय, तो कधीच नाही असं म्हणतोय काय, मग फॉलो. हिंदी पिक्चर तुम्ही आतापर्यंत बघितलाय, कुठल्या हिरोला पहिल्यांदा हो म्हटलं सांगा. असं आहे का कुठला हिंदी पिक्चर? म्हणजे फॉलोअप सोडतोय काय? मग क्लायंट सुद्धा तुम्ही बिझनेस करायला की नाही, क्लायंटचा सुद्धा तुम्ही फॉलोअप घ्यायला पाहिजे. कधीपर्यंत? दोघांपैकी एक जण जिवंत आहे तोपर्यंत. फॉलोअप कंटिन्यू घेतला की तुम्हाला सक्सेस हे मिळणारच. लक्षात घ्या. तर सरांना एक 10 मिनिटं ऐकूया आणि आपण प्रश्नोत्तराचं सेशन घेऊया आणि संपूया. बोलण्यासारखं भरपूर आहे. माझी 5 तासाची कार्यशाळा आहे, पूर्ण दिवसाची कार्यशाळा आहे. त्यानंतर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू करून स्टाफ हायर करून द्यायचा असेल, तुमच्या बिझनेसमध्ये काही सिस्टम्स आणायचे असतील, आमची जे टॅक्स कन्सल्टन्सी आहे, माझे जे टॅक्स कन्सल्टंट पार्टनर आहेत, त्यांच्यासोबत आम्ही सगळ्या मॉल्सना म्हणजे प्रॉपर सिस्टम्स लावून देतो. अकाउंटिंगच्या प्रॉपर सिस्टम्स, जीएसटी, इन्कम टॅक्स रिटर्न, ह्याची सगळी सुद्धा कामं आम्ही करतो. ती विश्रामबागला ऑफिस आहे. तुम्हाला मी सांगितलं माझे मल्टिपल 9 इन्कम सोर्स आहेत की जिथं मला टाइम द्यायला लागत नाही. माझा टाइम विकून मला पैसेच कमवायचे नाही आहेत. मी कायम अफर्मेशन माझ्या असं देतो की माझ्याकडे भरपूर पैसे येणार आणि मी काम न करणार. तुम्ही काय युनिव्हर्सला सांगता ते युनिव्हर्स तुम्हाला देते. लक्षात घ्या. तुम्ही जर म्हटलं पैसे मिळवण्यासाठी मला लई कष्ट करायला लागतात तर तुम्हाला आयुष्यभर कष्टच करायला लागणार.
पैसा मला लई त्रासदायक करतोय, मित्र त्यात असं तसं म्हटलं तसं ते अनुभव तुम्हाला येणार। आप जो है मानते हो वो आपके साथ होता है, लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही हे वर्तमानामध्ये राहायचं आहे, आनंदी जीवन जगायचं आहे। जीवनात खूप आनंद आहे, पण ते तुम्हाला कसं घ्यायचा। मी मगाशी एक उल्लेख केला कर्जतच्या प्रशिक्षणाचा, तिथं सुद्धा हे 29 ऑगस्टला एक ग्रुप चाललाय 50 लोकांचा। 10 एकरामध्ये कुठला मठ नव्हे, मंदिर नव्हे, आश्रम नव्हे, तीर्थक्षेत्र नव्हे, ते एक ज्ञानपीठ आहे जिथं शुद्ध ज्ञान दिलं जातं। आणि सर्वश्री बापूराव पै यांना ऐन तारुण्यात एक प्रश्न पडायचा की जगात माणूस दुःखी का आहे। म्हणजे श्रीमंताकडे बघितलं ते पण दुःखीच आहे, गरीबाकडे बघितलं ते पण दुःखीच आहे। जगातल्या प्रत्येक माणसाला सहज सुखी कसं होता येईल यासाठी सद्गुरूंनी 5000 वर्षापासूनचं ऋषीमुनींचं तत्वज्ञान, सगळ्या संतांची शिकवण, त्यांना जीवनात येणारे अनुभव आणि त्यावर त्यांनी सखोल चिंतन करून एक ज्ञान आणि साधना निर्माण केल्या। त्याला समर्पक असं नाव दिले जीवन विद्या, जीवन जगण्याची कला। म्हणजे बघा, पोहणं ही एक कला आहे, कोणाकडनं तर शिकूनच घ्यायला पाहिजे। पेटी वाजवणं ही एक कला आहे, कोणाकडनं तर शिकूनच घ्यायला पाहिजे। तसं जीवन जगणं ही सुद्धा एक कला आहे, म्हणजे ती कला आत्मसात करणाराच माणूस खरा कलावंत आहे। माझ्या आयुष्यात सुद्धा सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडत आलेल्या आहेत, कारण ज्ञान। माझे लग्न 21व्या वर्षी झाले। मी मगाशी सांगितलं माझं वय 36 आहे, कारण माझा मुलगा 10वीला गेलाय। 21व्या वर्षी माझं लग्न झालं। म्हणजे काय आहे, मी पोरांना पण हेच सांगत असतोय, कामाचं आणि मोजकं शिका, कामाचं आणि मोजकं शिका, लवकर पैसे मिळवायला चालू करा, योग्य वयात लग्न करा, जीवनाचा आनंद घ्या। सगळंच कोलॅप्स झालंय कारण त्यांना योग्य मार्गदर्शन नाहीये। लक्षात घ्या, आम्ही परिस्थितीमुळे घडलो, पण तुम्ही योग्य माणसाच्या, योग्य व्यक्तीच्या सानिध्यात योग्य वेळ आलात तर तुम्ही यशस्वी जीवन जगू शकता, असं मला तुम्हाला बोध द्यायचं। तर मी अधिक वेळ न घेता मी अनिकेत चौगले सरांना यांच्या संदर्भात जरा थोडी माहिती इन्स्टिट्यूट संदर्भात द्यायची विनंती करतो। थँक्यू। नमस्कार, गुड मॉर्निंग। फर्स्ट, माझं नाव अनिकेत चौगले, जसं सरांनी सांगितलं तसं। तर मी गेलो 8 वर्ष ट्रेडिंग करतो। तर ह्या 8 वर्षांमधलं सध्या आपलं जे इन्स्टिट्यूट आहे 3 वर्ष झालं वर्किंग करतो। या 3 वर्षात आपण ज्यांना बिल्ड केलं त्यांना असं बिल्ड केलं की पैशापासून पैसे कसं वाढवायचं, म्हणजे त्यांना नॉलेज ट्रेडिंगपेक्षा जास्तीत जास्त आपण पैशाबद्दल देतो। आता ह्या 6 वर्षात मी जे करतोय किंवा जे ट्रेडिंग करतोय ते मी ऑप्शन ट्रेडिंग करतो। माझ्या अचिव्हमेंट काय ऑलमोस्ट सरांनी माझी सांगितलेलं असेल। तर दुसरी गोष्ट अशी की आमचं जे हेतू आहे, म्हणजे आता पण आम्ही 4 ते 5 स्टुडंटना शिकवलंय, ट्रेन केलंय। तर आमचं इथून पुढचं जे विजन आहे ते विजन असं आहे की आम्हाला अजून बऱ्याच माणसांना शिकवायचं आहे। जसं एक शिवाजी महाराजांचं साम्राज्य निर्माण करताना त्यांनी शून्यापासून निर्माण केलं होतं, तसं आम्हाला पण आमचं एक साम्राज्य निर्माण करायचं, पण ते साम्राज्य फायनान्शियल असायला पाहिजे। जसं एखादा व्यक्ती फायनान्शियल पूर्ण फ्री असायला पाहिजे। माझी एज 23 आहे, पण माझ्या एजच्या 23 नुसार मी जर ह्याच्या पुढे जर ऑलमोस्ट जरी थांबलो तरी पण माझा बॅकअप एवढा आहे की माझं डिव्हिडंड म्हणा किंवा एखादा स्टॉक्स घे किंवा माझे व्यवसाय वगैरे अजून आहे, त्याचं मला एवढा किंमत होती की माझं मंथली जर म्हटलं तर 3-4 लाखाच्या वरती असं मी बसता करू। दुसरी गोष्ट, जर माझं ऑप्शन ट्रेडिंग जर म्हटलं तर तुम्हाला माहित असेल, बऱ्याच ट्रेडिंग मध्ये केला असेल, तर ऑप्शन ट्रेडिंग हे असं फील्ड आहे की 10,000चं पण लाख मी बनवतो आणि ते 10,000चं झिरो पण बनवतो, पण ते 10,000चं लाख कसं बनवायचं ह्याचं आम्ही नॉलेज देतो। दुसरी गोष्ट अशी की आमचं जे इन्स्टिट्यूट आहे ही गेलं 3 वर्षाची वर्किंग करत आहे। ह्या 3 वर्षात मागच्या वर्षी आपला ग्लोबल अवॉर्ड मिळाला आणि आता जसं सरांनी सांगितलं की भारतात 970 इन्स्टिट्यूट्स आहेत, त्या 970 इन्स्टिट्यूट्स पैकी आपल्याला ह्या वर्षी भारत उद्योग रत्न पुरस्कार मिळायचा। आता हा भाग झाला माझा सक्सेस रेशोचा। तर आम्ही बघा, आम्ही जे नॉलेज देतो ते शेअर मार्केट देतो। आता शेअर मार्केटमध्ये बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल, तर मग एक शॉर्टमध्ये सांगतोय नेमकं हे काय असतं। शेअर म्हणजे हिस्सा, जसं तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये हिस्सा ठेवला जातो, याला एक शेअरिंग दिलं जातं, बरोबर तसं। आणि बाजार म्हणजे मार्केट म्हणजे बाजार, जसं आपण आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या गावात वगैरे बाजार असतो तसं त्या बाजारात जसं भाजीपाला सेल केला जातो बायाने सेल, बरोबर। एखादा भाजीवाला काय करतोय 8 रुपयाने भाजी आणतोय तर 12 रुपये 15 रुपयाला विकतोय, तसंच ह्या शेअर मार्केटमध्ये पण एखादा शेअर कमी घेणं आणि हाय घेणं ह्या लेवलने तर ट्रेडिंग करावं लागतं। ट्रेडिंग म्हणजे देवाणघेवाण करणं, बरोबर। तसंच ह्या शेअर मार्केटमध्ये आपण बघा बेसिक, ॲडव्हान्स, प्रो ॲडव्हान्स प्लस इक्विटी, एमसेक्स ह्या सगळ्या गोष्टीचं आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये नॉलेज तुम्हाला देतो। आता ह्याच्यामध्ये जी सिस्टम्स आहेत, म्हणजे आता बघा एक्झाम्पलला जसं आपल्या बाजारामध्ये गले असतात, एक पहिली गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, तसं जे आपण देवाणघेवाण करतो ते एक्सचेंजच्या माध्यमातून केलं जातं। असं मार्केटमध्ये NSE, BSE आणि MESE असे एक्सचेंज आहे आणि ह्या एक्सचेंजच्या माध्यमातून तुम्ही एखादा शेअर घेऊ शकता आणि विकू शकता, बरोबर। आता जसं हे जे एक्सचेंज आहे, ह्या एक्सचेंजमध्ये तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो की नेमक्यात प्रॉफिट कसं असतं। तर बघा 3 वर्षाच्या मागं जसं सरांनी सांगितलं की साखर कारखाना वगैरे म्हणजे बरेच त्यांच्या मित्र फ्रेंड सर्कलमध्ये काढला,
पण एखादा जर कारखाना जर मोठा उभा करायचा असेल तर सर्वसामान्य व्यक्ती तो करू शकत नाही आणि बॅकअप तेवढा नसतो. तर कोण करू शकते किंवा एकतर पॉलिटिशियन्स. तसं बघा 3 वर्षाच्या मागं एका नाव घेत नाही XYZ पॉलिटिशियन माझ्याजवळ आलं होतं. त्या दरम्यान त्यांनी मला नाही त्यांच्या कारखान्याचा शेअर्स विकत घ्यायला सांगितलं आणि तो शेअर्स येतो MSE मध्ये आणि त्यावेळेला त्याची शेअरची प्राइस होती फक्त 100 रुपये आणि त्यावेळेला माझ्याकडे एवढी पण ॲबिलिटी होती की मी 10-15 लाख पण सहज इन्व्हेस्टमेंट करू शकलो असतो. फक्त त्यांनी मला सांगितलं की ₹1,00,000 तरी इन्व्हेस्टमेंट करून द्या आणि आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायला सांगा असं सांगितलं. पण त्या दरम्यान मी ती गोष्ट विसरून गेलो किंवा त्याच्यावर जास्त फोकस नाही केला आणि पॉलिटिक्समध्ये परत ती विचारत नाही. पण आता बघा ज्यावेळी मागच्या महिन्यात म्हणजे त्यांच्यासोबत भेटलो परत त्यावेळी तो 100 रुपयाचा शेअर आज 4,700 रुपयाला. म्हणजे माझं त्या लेवलचं ₹1,00,000 आज 46 लाख रुपये झाला असतात तर 3 वर्षात. आता बघा 3 वर्षात जर एवढी मोठी झाली लॉंग टर्म मध्ये आपण तर तुम्ही इयरली जर पॅकेज म्हणला तर किती येतं? आज 3 वर्षाची गोष्ट आहे म्हणजे 12-13 लाखाचं ते पॅकेज झालं. मग मला सांगा मी एखाद्या AC मध्ये बसून एखाद्या शांत झोपून किंवा एखाद्या ठिकाणी निवांत फक्त बसून तरी पण माझं पॅकेज चाललं नाही की आपण जॉब केला. म्हणजे हे फील्ड आपलं असं आहे की ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये पैसा मिळू शकतो. फक्त कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे किंवा कोणता शेअर्स घ्यायला पाहिजे ही गोष्ट कळायला पाहिजे. आणि हे आमचं ट्रेडिंग इन्स्टिट्यूट तुम्हाला हे शिकवते की आपल्याला शेअर्स कुठे घ्यायला पाहिजे आणि कुठं घेऊन कुठे सेल करायला पाहिजे की कोणता बेस्ट प्रॉफिट. आता एक्झाम्पल हे पण तुम्हाला सांगतो जसं हे पॉझिटिव्ह सांगितलं तसं एक निगेटिव्ह पण आहे. 3 वर्षाच्या मागे HDFC बँक तुम्हाला सगळ्यांना माहिती तुमच्या गावात किंवा आश्रमामध्ये पण आहे. तर ती HDFC बँकेचा शेअर्स त्या दरम्यान 1700 त्यानं हाय केला होता आणि आतापर्यंत मार्केट बघितलं तर आतापर्यंत हायला पण तो परत शेअर 1700ला गेलेला नाही. म्हणजे ड्रॉबॅक पण तसं आहे. पण तुम्ही जर प्रॉपर जर नॉलेज घेऊन या फील्डमध्ये उतरला तर तुम्हाला नॉलेज म्हणजे या फील्डमध्ये चांगला पैसा मिळू शकतो. आता सगळेजण जसं सरांनी सांगितलं सगळेजण उद्योगपती आहेत. जसं मगाशी तुम्ही पण हात केला मी पण वरती केलो माझा पण स्टाफ 26 जणांचा स्टाफ होता म्हणजे अजून आहे म्हणजे 26 जणांचा माझा स्टाफ आहे. तर सगळ्यात बेस्ट सरांनी सांगितलं ते स्टाफ मॅनेजमेंट करणं इतकं पण इझी नाही. पण आमचा जो स्टाफ आहे आजपर्यंत एकही व्यक्ती आम्हाला सोडून गेलेला नाही. गेला आम्ही 3-4 वर्षाला सोबत वर्किंग करतोय. स्टाफ वाढला पण कधी सोडून गेला नाही कारण स्टाफ मॅनेजमेंट जसं मला सरांनी सांगितलं आणि ह्या गोष्टी सगळ्या मी यांच्याकडे शिकला तसं म्हणलं तरी हरकत नाही. आणि आता जर म्हणलं तर आपल्या फील्डमध्ये बघा जसं एखादा बिझनेस ग्रोथ करायचा जर म्हणलं तर त्याचा एक मूल मंत्र असतो. एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आता बघा एक व्यक्ती असेल तो एक ती देवापुढे जातो एक कोंबडीचं पिल्लू घेऊन आणि कोंबडीचं पिल्लू घेऊन गेला तर देवाला काय विचारतोय ते पिल्लू मेलंय किंवा जिवंत आहे मला देव सांग. आता देवाच्या डोक्यात काय एक विचार होत आहे. आता याला मेलं म्हणून जर सांगितलं तर ह्यो काय म्हणणार की मी तुझ्या दाराला जिवंत आणलं तू मारलास. आता ह्याला जर आपण असं सांगितलं की ते जिवंत आहे तरी पण आवड म्हणजे दोन्ही केसनं सांगायचं म्हणलं तरी पण आवड. मग देवाने काय सांगितलं की तुझ्या ज्या हातात पिल्लू आहे त्याला तू जेवण ठेवायचं पण तुझ्याकडेच डिपेंड आहे पण मारून टाकायचं पण तुझ्यावरच डिपेंड आहे. आणि ह्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळते की तुमचा जे व्यवसाय आहे ते तुमच्या हातातच आहे म्हणजे तुम्हीच तुमचा करता धरता असतो. म्हणजे आपण ते कसं बिल्ड करतोय त्याच्यावर ती गोष्ट डिपेंड करतात. आणि ह्या मंच मला बोलण्याचं संधी दिली कुलकर्णी सर असू दे किंवा हे आमचे प्रतीक सर वगैरे असू दे ह्यांचं मी मनपूर्वक आभार आहे. आणि दुसरी गोष्ट समजा जसं आमचं क्लास तुम्हाला मी सांगितलं तर आमची बॅचेस बघा दर मंथली असतात. आपल्या इंस्टाग्रामवर AC प्रोफेशनल ह्या नावाने पेज आहे. तर आपले जे स्टुडंट्स आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहेत. बरेच आष्टाचे पण स्टुडंट्स आहेत. तुम्ही पण माझ्या कधी चॅनलला वगैरे बघितलं असाल किंवा बरेच ह्या ठिकाणी जर आष्टामध्ये म्हणला तर आत्तापर्यंत आपण 150 ते 200 पोरांना आष्टामध्ये पण शिकवलेलं आहे. जसं सरांनी मला सांगितलं की इथंच कॅम्पस आहे. मी जसं कोणाला सांगितलं ते कोण भेटायला पण येतो म्हणाल किंवा ह्या कॅम्पसला पण येतो म्हणाले पण जस्ट एवढं एरिया नाही त्यासाठी त्यांना सांगितलं. तर आमची जी बॅच असते दर महिन्यात असतात. आम्ही ज्यांना बिल्ड केलंय जसं बघा मी आता सकाळी इथं बसलोय आणि सरांनी मागाशी मला सांगितलं की जरा ट्रेड 1000 कोणाला दाखवा प्रॉफिट कसं असतंय. तर आमचे एक स्टुडंटचं पण प्रॉफिट काही जणांनी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून मी त्यांनी एका दिवसात 4-4 आणि 5-5 लाख रुपयाचं कॅपिटल पण निर्माण केलं. आणि ह्याचं जे रिव्ह्यूज आहेत किंवा ॲज अ प्रोवल म्हणलं तर काय हरकत नाही ते आम्ही इंस्टाच्या पेजला एकेकाने एक स्टुडंटचा आम्ही रिव्ह्यू मध्ये शेअर केला की त्याला शिकून झाल्यानंतर कसं वाटतं. म्हणजे आम्हाला तुम्हाला काय सांगायचं की हे जे आमचं ट्रेडिंग फील्ड आहे हे इतकं स्ट्रॉंग आहे. त्याला बरेच जण सट्टा बाजारून म्हणतात काय तुम्ही पण असाल की हे काय जोर आहे म्हणतो. आम्ही रिस्क कॅल्क्युलेट करतो आणि रिस्क म्हणजे कुठं पैसे इन्व्हेस्टमेंट कुठं रिटर्न्स काढायचं ह्याचं आम्हाला नॉलेज असतं आणि हेच नॉलेज आम्ही सगळ्यांना शेअर करतो. तसं तुम्ही इथं आम्हाला ज्वारी म्हणता समजा मी हे पाणी आहे एक विहीर आहे त्या विहिरीत मी जर न पावता जर उडी मारली तर मला पावता येईल हा पण ज्वारी झाला बरोबर आहे. पण जर त्याने शिकून उडी मारला तर ते जोर आहे. म्हणजे ह्या फील्डमध्ये फक्त
बघण्याचा जो नजरिया आहे तो फक्त आम्हाला चेंज करायचा किंवा आमचे जे इन्स्टिट्यूटचं जे काम आहे आम्हाला असं नाही की आमचा पण इन्कम आज चांगला आहे आम्हाला शिकवायलाच पाहिजे की असं नाही तरी पण आमचं जे रिटर्न्स आहे किंवा आम्हाला प्रत्येकाला काय बिल्ड करायचं जसं शिवाजी महाराजांनी एक स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं तसं आम्हाला पण एक फायनान्शियल साम्राज्य निर्माण करायचं जसं तुम्हाला मागाशी सांगितलं माझं ते एम म्हणजे आता जे सोबत माझं चांगलं प्रॉफिट होतं हे साईडच्या सगळ्या माणसांच्या मुळे कारण त्यांनी माझ्याकडे एक पॉझिटिव्ह थिंकिंग करतात किंवा त्यांनी माझ्याकडे एक गुरवून बघतात ज्यावेळेस त्यांचं प्रॉफिट होते मला लक्षात येतं तेव्हा मला पण असं वाटतं की अजून जर माझं पण व्हायला पाहिजे म्हणजे ईर्ष्या निर्माण होते असं म्हणतो की हरकत नाही पण आज आमच्या इन्स्टिट्यूटने ज्यांना ट्रेन केलं आज प्रत्येक व्यक्ती एक IPS आहे कोण CA आहे कोण वकील आहे कोण इंजिनियर आहे ॲज अ कोण नगरसेवक ग्रामपंचायत म्हणजे सरपंच पण आहे म्हणजे इथं पण आपल्याकडे शिकलं आणि त्यांचं रिव्ह्यू दाखवायचं प्लॅनिंग पण आपण केलं होतं फक्त ह्या साईडला हे नाही म्हणजे लॅपटॉप्स वगैरे हे नाही तुम्हाला ते रिव्ह्यू पण दाखवलं असतं आपलं जे शुनसन जर दाखवायचं म्हटलं तर आपल्या फोनला पण मी दाखवू शकतो म्हणजे तेवढ्या फक्त आहे दाखवू शकतो चालेल मी शेअर करून देतो आपलं नंबर पण तुम्हाला सांगू देतो नंबर जर नोट डाऊन करून घेतला तरी चालू शकतो आता बघा इन्स्टिट्यूटचा नंबर 70 हां चालेल की काय नंबर जरी सांगतो तरी आमचा सर टाकून देते 7038 12 707712 0105 7038771005 तसंच माझाही नंबर तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता माझं एक यूट्यूब चॅनल पण आहे मला लिंक देतो आणि दररोज माझे स्टेटस जसं मी सांगितलं मगाशी तुम्ही शरीराला अन्नाची गरज आहे तसं मेंदूला चांगल्या विचारांची गरज आहे तसं दररोज सकाळी मी चांगलं स्टेटस ठेवत असतो ते सुद्धा तुम्हाला दररोज त्यातलं काहीतरी वेगळी प्रेरणा ऊर्जा मोटिवेशन मिळेल माझा नंबर सेव्ह करा आणि तुम्ही हाय पाठवा आणि तुमचं नाव पाठवा आष्टा आणि तुमचं नाव पाठवा म्हणजे मी सेव्ह करेन तुम्ही आम्ही संपर्कात राहू शकू 9112345353 माझा नंबर सेव्ह करा 9112345353 मारुती माळी ब्रह्मा उद्योग समूह तर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या संदर्भात विचारू शकता म्हणजे सरांना असतील किंवा मला असतील तरी विचारू शकता आणि आपण एक 10 मिनिटात सेशन क्लोज करणार आहोत आणि कुणाला अभिप्राय द्यायचा असेल तर त्यांनी देऊ शकता प्रश्न कुणाला काय आहेत का व्यवसायातले जरी म्हणजे काय प्रश्न अडीअडचणी असतील किंवा आता सेशन झाला 1-2 तासाचं आपण चर्चा विचार विनिमय केलो आवडला का सगळ्यांना काय नवीन शिकल्यासारखं वाटलं ओके थँक्यू घ्या हॅलो सर आजचा दिवस माझ्या दृष्टीने खूप छान आहे आज मी वामनराव पैलवी यांचे विचार मांडणारे एक व्यक्ती मला आज भेटले माझ्या दृष्टीने आज तुम्ही तुमच्या ह्याच्यात कामाचे नियोजन कामाचे वाटप फक्त आपण महत्त्वाचं काम करणे त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे नियोजन 64 कला विद्या सर समोरच्या व्यक्तीचे कौतुक कसे करायचे हे आपण सांगितलं मोठे व्यक्ती आणि चांगले मित्र आणि ह्याचं व्यवसायाची कसं रिलेशन आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं त्याचबरोबर नक्की खूप बिझी आहे म्हणणारे लोक काय आहेत हे मी आज तुमच्याकडनं शिकलो आणि नक्की मी त्यातनं सर बाहेर पडणार आहे आज